गेल्या काही वर्गांमध्ये आपण पहिला खंड पाहिला. साधारण सर्वत्र एकत्वम अनुपश्यती या स्थितीला पोचलेला जो ज्ञानी आहे किंवा जो ब्रह्मीभूत झालेला आहे, ती अस्तित्वाची अत्युच्च पातळी आहे. ज्या जागेचं निर्देशाने वर्णन करता येतं, ज्या जागेच्या कोणत्याही लक्षणांचं वर्णन करता येत नाही, जे कर्मतंत्र नाही, जी केवळ अनुभवगम्य अशी गोष्ट आहे, अशा त्या स्थानापासून विवर्तवादाने तयार झालेल्या मायेमध्ये जसं जसं जीवाचं स्खलन होत गेलं, तसं तसं जीवाच्या त्याच्या प्रगतीच्या वेगळ्या वेगळ्या पायऱ्या तयार झाल्या. या स्खलनामध्ये जो सगळ्यात खालच्या पातळीला आहे, त्याला पुराणांमध्ये आणि शास्त्रामध्ये राक्षस या शब्दाने संबोधलेलं आहे. ज्याच्या जन्माला येण्याबरोबरच आत्यंतिक तामसी प्रवृत्तीमुळे अत्यल्प रजगुणाच्या साहाय्याने आणि जवळजवळ नसणाऱ्या सत्वगुणाच्या संयोगाने जो आपलं कार्य करतो, जो इंद्रियांच्या आणि विषयांच्या पूर्ण आहारी असतो, या पलीकडं किंवा याच्या मागे आणखीन काही असू शकते याची पुसटशी सुद्धा ज्याला कल्पना नाही, अशा या राक्षस योनीला तयार झाल्याबरोबर ज्यांनी सृष्टी तयार केली त्या ब्रह्माला वाटलेली भीती इतकी मोठी होती की तो स्वतःच रक्षस्व मी म्हणून ओरडल्यानंतर विष्णूंनी येऊन ज्यांच्यापासून संरक्षण केलं त्यांना राक्षस असं म्हणतात. यातला पुराणातला अर्थ सोडून लक्षणार्थाकडे गेल्यानंतर ज्यांनी योनींमधल्या अत्युच्च योनीमध्ये आल्यानंतर सुद्धा अत्युच्च योनी असणाऱ्या त्या नरयोनीमध्ये एक विशिष्ट प्रकारची विकासाची स्थिती साधलेली असताना सुद्धा त्या स्थितीचा जो दुरुपयोग करतो किंवा तो दुरुपयोग जितका खालच्या पातळीला असतो तितका तो राक्षस गणाकडे प्रवृत्त होतो. यानंतर ज्याच्याकडे तामसी वृत्ती राक्षसा इतपत नाही, पण ज्याच्यामध्ये रजोगुणाचं प्राबल्य आहे आणि हे सर्व विश्व माझ्या फायद्यासाठी बनवलेलं असून त्याच्यातलं मला काहीतरी मिळवावं लागेल अशी ज्याची धारणा असते, जो आपल्या प्राबल्य असणाऱ्या रजोगुणाबरोबर काहीसं तमोगुणाचं आणि काहीसं सत्वगुणाचं साह्य घेऊन काम करतो, तो सतत विषयात रमलेला असतो. आणि म्हणून असशु रम्यते इति असुरः, अशा व्यक्तीला असुर असं म्हणतात. राक्षसापासून असुराची पातळी ही राक्षसाच्या तुलनेमध्ये एक पायरीवर जरी असली तरीसुद्धा त्यांनी त्याला दिलेल्या सर्व काही गोष्टींचा उपयोग केवळ विषय उपभोगासाठी तो करत असल्यामुळे कर्मामध्ये, ज्याला आपण काम्य कर्म म्हणतो, त्यामध्ये तो पूर्णपणे अडकलेला असतो. हा असुर जेव्हा त्याच्या प्रारब्धानुसार त्याच्या पुण्यकर्माने थोडा विचार करायला लागतो, तेव्हा तो विचार करत असताना जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याला पहिल्यांदा आपण आपल्या सभोवतालची सृष्टी म्हणजे विश्व याबद्दलचे काही प्रमुख प्रश्न पडायला लागतात. आणि हे प्रश्न पडणे म्हणजेच आपल्यातली न्यूनता समजणे. साधकाला आपल्या जीवनातली न्यूनता समजणे हेच त्याच्या अभ्युदयाचं लक्षण आहे. मी जिथे आहे तिथे सुखी नाही याची खात्री किंवा या विचारांची ज्याला खात्री झाली, तो विचारांनी अशा या दुःखाने भरलेल्या निरातिशय सुख नसलेल्या जीवनाबद्दल जेव्हा विचार करायला जातो तेव्हा तो स्वतःबद्दल, सृष्टीबद्दल, जीव जगत आणि जीव जगत परस्पर संबंधाबद्दल असणारा नेमका संबंध शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्याला पडणारे प्रश्न आणि केनोपनिषदामधल्या पहिल्या खंडामधले प्रश्न हे साधारण एकाच पातळीवर पुढे जायला सुरुवात होते. पहिला प्रश्न असा येतो की मी सध्या करत असलेली प्रत्येक गोष्ट 5 इंद्रियांच्या मार्फत होते. या 5 इंद्रियांमार्फत मला विषयांचं सेवन करावंसं वाटतं. ते सेवन करण्याची माझी प्रवृत्ती अत्यंत तीव्र आहे आणि हे सेवन करत करत मी आत्तापर्यंत इथं पोचलो.
म्हणजे यापैकी माझ्या सेवनामध्ये, माझ्या इंद्रियांच्या उपयोगामध्ये, माझ्या मनषष्ठानी इंद्रियाने नावाच्या मन किंवा अंतःकरण या इंद्रियामध्ये कुठेतरी काहीतरी कशाची तरी चूक आहे, म्हणून मला निरातिशय सुख मिळू शकत नाही, असा विचार जसा जसा दृढ व्हायला लागतो तसा तसा दोन गोष्टींवर त्याचा विचार शास्त्रामध्ये केला जातो. एक, तू ज्या विश्वामध्ये आहेस त्या विश्वाची साधारण संरचना कशी आहे, तिथं तू करत असलेलं जे कर्म आहे ते कशा पद्धतीने केलं जातं, असं कर्म करायला तू नेमका उद्युक्त का होतोस, आणि हे कर्म न करतासुद्धा जगण्याचे असे काही मार्ग असू शकतील का, कर्माशी माझ्या दुःखाचा संबंध आहे की कर्माशी माझ्या दुःखाचा संबंध नाही, कर्म करत असताना ज्याला निरातिशय सुखाची प्राप्ती झाली त्यांनीही कर्म सोडलेलं दिसत नाही, म्हणजे त्यांनी कर्म सोडलेलं नाही, मीही कर्म सोडलेलं नाही, त्याला सुखाची प्राप्ती आहे, मला सुखाची प्राप्ती नाही, यामध्ये नेमका फरक कुठे आहे, आणि कर्म होतं कसं आणि ज्ञान होतं कसं. ज्ञान झालं नसेल तर कर्म होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान होण्याची प्रक्रिया नेमकी कोणती, कर्म होण्याची नेमकी प्रक्रिया कोणती, ह्या दोन्ही प्रक्रिया कळल्यानंतर जर या प्रक्रियांमध्ये दोष असतील तर ते दोष काढून टाकल्यानंतर माझं कर्म स्वच्छ होऊ शकेल, माझं ज्ञान स्वच्छ होऊ शकेल, आणि अशा दोन गोष्टी झाल्यानंतर कदाचित अशा ज्यांच्या झालेल्या आहेत त्यांना निरातिशय सुख मिळालेलं जे आहे ते मला मिळू शकेल. अशा पार्श्वभूमीवर साधकांनी पहिल्या खंडामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. सुरुवात विषयांपासून झालेली आहे आणि विषयांची संग करणाऱ्या इंद्रियांपासून झालेली आहे. म्हणून जितक्या कर्मेंद्रियांनी मी माझं काम करतो त्या त्या कर्मेंद्रियांना काम करायला चालना देणारा कोण आहे याचा शोध प्रश्नातून चालू आहे. त्या चालना देणाऱ्याचं जर स्वरूप मला कळालं तर ते माझं अंतिम स्वरूप असेल, असा एक ढोबळ अंदाज या साधकाने किंवा या विद्यार्थ्यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून तो आचार्यांना प्रश्न करतोय. त्या प्रश्नांमध्ये, सर्व प्रश्नांमध्ये पाची इंद्रियांच्या मार्फत त्याची एकच धडपड चालू आहे. एक तर त्यांनी गैरसमजूत अशी करून घेतलेली आहे की 5 इंद्रियांच्या मागे 5 कोणतरी वेगळे आहेत, म्हणजे एक इंद्रिय आणि एका इंद्रियाची देवता, कारण त्याची संकल्पना जी आहे ती देवतांपर्यंत सीमित आहे. या सर्व गोष्टींना चालना देणारी कोणीतरी देवता, म्हणून इंद्रियांना जे वसू किंवा देवता असं नाव दिलेलं आहे, असं कोणीतरी मागं आहे. आणि कर्मेंद्रियांच्या बाबतीत जाणवणारी गोष्ट अशी आहे की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्यापैकी एक कर्मेंद्रिय नाही, एक ज्ञानेंद्रिय नाही, अशा व्यक्ती जन्माला आलेल्या असतात. अशा त्या जेव्हा असतात, ज्याला एखाद्याला चक्षु नाही आहेत, अशा चक्षुचा मग आता संयोग विषयाशी होत नसल्यामुळे एका विशिष्ट इंद्रियाच्या द्वारे त्यांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. पण असं दिसून येतं की त्यांना जरी ज्ञान प्राप्त चक्षुच्या द्वारे होत नसेल तरीसुद्धा त्यांच्या वृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये उठणाऱ्या वृत्तींना प्रतिबंध होत नाही. याचा अर्थ इंद्रियांच्या मागे इंद्रियांना चालना देणारं, इंद्रियांच्या मार्फत काम करून देणारं असं कोणतं तरी तत्त्व असावं. आणि म्हणून या तत्त्वाचा शोध घेण्यासाठी आचार्यांकडे आलेल्या त्या विद्यार्थ्याला पहिल्या खंडामध्ये आचार्यांनी हे समजावून सांगितलं की तुझी श्रद्धा इंद्रियांवर असल्यामुळे मी तुला तुझ्या भाषेमध्ये इंद्रियांचं इंद्रिय काय आहे ते समजावून सांगेन. आणि म्हणून मग डोळ्याचा डोळा, कानाचा कान, अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण रचना करत करत त्याला एका मुद्द्यापर्यंत घेऊन आले. आता साधकाची म्हणजे विद्यार्थ्याची स्थिती अशी आहे की मला इंद्रियांमुळे ज्ञान होतं हे जरी सत्य असलं तरी इंद्रिय हे केवळ माध्यम आहेत याची त्याची खात्री झालेली आहे. या इंद्रियांच्या मागे सगळ्यात असणारं मोठं इंद्रिय जे आहे, जे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय म्हणून दोन्ही काम करतं, अशी दोनच इंद्रिय जे दोन्ही काम करतात. एक वाचा, जिथे रसना पण आहे, वाचा पण आहे, दुसरं मन. म्हणून मन हा षष्ठानी इंद्रियानी, पण षष्ठ इंद्रिय कुठलं, कर्मेंद्रिय की ज्ञानेंद्रिय सांगितलं नाही, कारण दोन्ही आहे. म्हणून अशा पद्धतीने या सगळ्या इंद्रियांच्या मागे कोणती तरी ताकद आहे, ते हे सर्व कार्य करते. इथंपर्यंत विद्यार्थी येऊन पोचलेला आहे. आता त्याच्या समजुतीमध्ये एक गोष्ट निश्चितपणे त्याला समजलेली आहे की मला जे बाहेर दिसतं ते माझं स्वरूप नाही, किंवा ती चालना देणारी वस्तू त्या वस्तू नाहीत. म्हणजे माझ्या या शरीरामध्ये असणारे प्राण, या प्राणांवर चालणारं मन,
त्या मनामध्ये होणाऱ्या स्पंदनानुसार काम करणारी इंद्रिय, या सगळ्यांचा हिशोब जरी घातला तर या सगळ्यांच्या मागे, म्हणून मनाला प्रणेता, मनाला जो मनूते, मनाबद्दल जो विचार करतो तो मनापासून वेगळा आहे, असा विचार करून द्वितीय खंडाची जी सुरुवात झाली त्या सुरुवातीमध्ये दोन स्पष्ट विचार आचार्यांनी मांडलेत. एक म्हणजे तुला जे जे काही या सृष्टीमध्ये करावंसं वाटतं किंवा तू जे करू शकतोस किंवा तू जे करतोस ते सर्वच्या सर्व या सगळ्यांच्या हिशोबाने फक्त होत आहे. अंतःकरणामधल्या स्पंदनानुसार इंद्रियांनी केलेली ज्ञानाची जाणीव, झालेल्या ज्ञानानुसार कर्मेंद्रियांचा उपयोग करून करत असलेलं कर्म, इतकी सुटसुटीत व्याख्या त्याच्या जीवनाची आचार्यांनी केलेली आहे. आणि जे जे अंतःकरणातून निर्माण होतं ते त्रिपुटीशिवाय निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे ज्ञान झाल्यासारखं वाटतं ते त्या विषयाचं ज्ञान असलं तरी ते ज्ञान सामान्य ज्ञान या नावाने ओळखलं जातं. सामान्य ज्ञानालाच दुसरं नाव शास्त्रांनी वृत्तीज्ञान असं दिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा चित्तामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये कामनारूपी बदल झाल्यानंतर जो काही कामनारूपी बदल झाला आहे तो तिथून चेतनेचं सहाय्य घेऊन इंद्रियांच्याद्वारे बाहेर पडतो, तेव्हा इप्सित असणाऱ्या विषयावर त्याची धाव जाते. आणि त्याची धाव गेल्यानंतर तो जो विषय आहे तो ज्ञानाकार करण्यासाठी अंतःकरणातलं चैतन्य वस्तूतल्या चैतन्याला झाकोळून टाकतं. ज्या क्षणी या चैतन्याची त्या चैतन्याशी भेट होते त्या क्षणी ज्ञान होतं. आणि म्हणून ज्ञान झाल्यानंतर एक प्रक्रिया राहते, ती म्हणजे ज्ञानोत्तर क्रिया. म्हणून क्रिया होण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. ज्ञान झाल्याशिवाय क्रिया नाही, म्हणून ज्ञानाची परिणती क्रियेत होते आणि क्रियेची व्याप्ती म्हणजे कर्म. या सगळ्या प्रकाराला वृत्तीज्ञान असं नाव दिलेलं आहे, त्याला सामान्य ज्ञान असं नाव दिलेलं आहे. याचा अर्थ की ज्याच्या प्रकाशावर इतकं सगळं घडतं तो ज्ञानस्वरूप जरी असला तरी ते ज्ञान वृत्तीच्या पलीकडचं ज्ञान आहे, म्हणून ते वृत्ती विरहित ज्ञान आहे, ते विशेष ज्ञान आहे, हे वृत्तीज्ञान आहे. इतकी समजूत आत्ता विद्यार्थ्याची झाल्यानंतर मग प्रश्न असा येतो की जर वृत्ती किंवा विषयांचं झालेलं ज्ञान हे चैतन्याच्या अधिष्ठानावर होतं, चैतन्यामुळे होतं, तर मग याला ज्ञान का म्हणायचं नाही? वस्तूच्या झालेल्या ज्ञानालाच ते ज्ञान का म्हणायचं नाही? कारण त्या ज्ञानाचा प्रकाशच या ज्ञानामध्ये आहे, तर तो ज्ञानाचा झालेला आभास आहे. आणि म्हणून वृत्तीला चैतन्य अभिव्यंजक असं म्हणतात. अभिव्यंजक म्हणजे इंडिकेटर, चैतन्याचा अस्तित्व दाखवणारा चिन्ह म्हणजे वृत्तीज्ञान. म्हणजे केवळ आभासात्मक किंवा ज्याला रिफ्लेक्टिव्ह असं इंग्रजीमध्ये म्हणतात, तसं केवळ आभासात्मक ज्ञानाचा जो कवडसा आहे त्याच्यामध्ये होणारं ज्ञान हे वृत्तीज्ञान आहे. म्हणून याला तुकड्यांचं ज्ञान किंवा अत्यल्प ज्ञान किंवा दहर ज्ञान किंवा दभ्रमज्ञान असं म्हणतात. आणि त्याला प्रज्ञान घन असं म्हणतात. जो स्वरूपाने ज्ञान आहे, म्हणून ज्ञानाचं ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञान म्हणूनच तो तिथे अस्तित्वामध्ये असतो. या भाष्यानंतर आचार्य आता ज्या भाष्याकडे वळतात त्याला प्रौढ भाष्य असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ पहिल्या भाष्याचे महत्त्व कमी होतं असं नाही, पण आता प्रौढ भाष्य म्हणजे संपूर्ण वेदांतामध्ये आणि इतर दर्शनांच्या बरोबर जो अत्यंत अहमहिमिकेनं जो मुद्दा पटवला जातो अद्वैताकडून, तो हा की ते जे चेतनतत्व आहे ते चेतनतत्व कारणस्वरूप असून कार्य त्याच्या विवर्तावर अवलंबून आहे. हे संपूर्ण सृष्टी जी आहे ते कार्य आहे, चैतन्य हे कार्य आहे. आणि कार्य कारण याच्यामधला जो संबंध आहे तो असा आहे की कार्य कारणाच्या अध्यस्थतेखाली झालेलं आहे, कारणामुळे झालेलं नाही. दुधाचं दही व्हावं तसा हा परिणाम नाही आहे. एखाद्या गोष्टीची परिणिती कार्यात व्हावी तसा हा परिणाम नाही, तसं हे कार्य नाही आहे.
हे कार्य होणार नाही जर चैतन्य नसेल तर. पण त्याच वेळेला चैतन्य या कार्यासाठी स्वतःला बदलत नाही, ते निष्क्रिय निराकार राहतं, तरीसुद्धा हे घडवून आणतं. आणि हे दोन्ही एकत्र घडवण्याची जी विशिष्ट पद्धत आहे, त्या पद्धतीचा जो विचार आहे, ज्याला ख्यातिवाद असं म्हणतात, तो वादसुद्धा या द्वितीय खंडामध्ये येणार आहे. 3 महत्त्वाचे वेदांत परिभाषा नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये वेदांताची परिभाषा सांगितली जाते. या वेदांत परिभाषेनुसार वेदांतामधले जे अत्यंत कठीण किंवा गूढ असे जे ज्याला आपण कल्पना आहेत किंवा ज्या काही आयडियाज आहेत, त्याला आपण असं म्हणू शकतो. एक त्यातली अशी आहे की ज्ञेता, ज्ञेय आणि ज्ञान याची त्रिपुटी, कर्माचा विकास कसा होतो, आणि तिसरं म्हणजे विवर्तवाद किंवा ख्यातिवाद. या 3 महत्त्वाच्या संकल्पनेवर अद्वैत आधारलेला आहे. या तिन्ही संकल्पना या दुसऱ्या खंडामध्ये येतात. म्हणून दुसऱ्या खंडामध्ये प्रत्येक मंत्राच्या भाष्यावर आचार्यांनी खूप वेळ खर्ची घातला आहे. अजूनही आपण आचार्यांचं फक्त पदभाष्य वाचतोय, याच्याहून मोठं आणि लांब असं वाक्यभाष्य अजून आहेच. पण पदभाष्यातसुद्धा त्यांनी भरपूर वेळ घेण्याचं कारण असं आहे की जो अभिव्यंग्य आहे ते चेतन आहे, जो अभिव्यंजक आहे ते आम्हाला होणारं ज्ञान आहे. म्हणून मी ज्याला ज्ञान म्हणून संबोधतो ते सर्वच वृत्तीज्ञानामध्ये किंवा सामान्य ज्ञानामध्ये मोडतं. आणि आता विषय जो चालला आहे, विद्यार्थी जे जाणून घेण्याची प्रक्रिया करतोय, ते मात्र वृत्तीविरहित ज्ञान आहे किंवा ज्ञान स्वरूप आहे किंवा प्रज्ञान घन आहे किंवा भूमा आहे किंवा वस्तू आहे किंवा चैतन्यतंत्र आहे किंवा ब्रह्म आहे किंवा आत्मा आहे. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. अशा त्या तत्वाबद्दल द्वितीय खंड सुरू करण्याच्या अगोदर आचार्य अवतारिका देतात. म्हणजे साधारण दुसऱ्या खंडाची पार्श्वभूमी तयार करतात. पार्श्वभूमी करताना ते असं म्हणतात, एवं हेय उपादेय विपरीत, एवं हेय उपादेय विपरीत. आत्ता ज्या गोष्टीचं वर्णन करणार आहे ती हेय आणि उपादेय, त्या गोष्टीमध्ये काहीही त्याज्य नाही आहे आणि काहीही भरीला टाकण्यासारखं नाही आहे. ते हेयही नाही आहे. हेय उपादेय वर्जितम इति ब्रह्म, अशी ब्रह्माची एक व्याख्यासुद्धा आहे. याहून विपरीत म्हणजे ज्याच्यातून काही काढता येत नाही, ज्याच्यामध्ये काही घालता येत नाही, हेय उपादेय विपरीत त्वम आत्मा ब्रह्म इति प्रत्यायितः शिष्यः, असं ज्याला ज्ञान झालेलं आहे. प्रत्यय म्हणजे ज्ञान, अनुभव नव्हे. प्रत्यय म्हणजे एखाद्या गोष्टीचं परोक्ष ज्ञान होणं. ब्रह्माबद्दलची संकल्पना साधारण आपल्यासुद्धा विचारांमध्ये आहे, पण ते परोक्ष ज्ञान आहे. श्रवणाने झालेलं परोक्ष ज्ञान म्हणजे थोडासा येणारा त्याचा प्रत्यय, अनुभूतीचा प्रत्यय नव्हे. म्हणून एवं हेय उपादेय विपरीतत्वम आत्मा ब्रह्म इति प्रत्यायिताः शिष्य, असं ज्याला थोडीशी अंदाज आलेला आहे तो शिष्य आता काय म्हणतोय, अहमेव ब्रह्म इति सुष्ठुम वेद आहम इति. अशा त्या शिष्याला थोडासा अभिमान झाला की मला ब्रह्म कळालेला आहे. आणि म्हणून त्यांनी एक असं वाक्य म्हटलं, अहमेव ब्रह्म इति सुष्ठु वेद आहम, मला ब्रह्म सुष्ठु वेदम अहम, सुष्ठु म्हणजे उत्तमरित्या मला ब्रह्म कळलेला आहे, असं तो म्हणाला. आणि असं म्हणणाऱ्या या शिष्याला ही त्याची जी समजूत आहे, आचार्यांची भूमिका, आणि या आचार्यांची नव्हे, या उपनिषदामधल्या आचार्यांची भूमिका अशी आहे की मी आत्ता त्याला तो डोळ्याचा डोळा आहे वगैरे वगैरे सगळं समजावून सांगितल्यामुळे त्याच्या आता असं जवळपास लक्षात आलं की अच्छा, मी हे नाही हे नाही हे नाही हे नाही म्हणजे जे राहिलं ते ब्रह्म आहे, ते मी जाणून घेतलं, मला कळालं, असं त्याला वाटलं. आणि असं वाटल्यामुळे तो असं वाटत राहील आणि ती ब्रह्माची परिस्थिती नाही हे सांगण्यासाठी आचार्य मा गृह्यात इति आशयात, असं तो समजून जाऊ नये म्हणून शिष्य बुद्धी विचालनार्थ, विचालन करणे म्हणजे हलवणे, विचारांना, त्याच्या विचारांना हलवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही चुकीच्या समजुती आहेत, आणि त्याच्यातली एक चुकीची समजूत म्हणजे मला ब्रह्म उत्तमरित्या कळलेलं आहे हे वाक्य,
या वाक्यावरच आचार्यांचा आक्षेप आहे. आणि म्हणून असं त्यानं समजू नये म्हणून त्यांनी हा मंत्र आत्ता जो पुढे येणार आहे यदी इत्यादी, म्हणजे यदी या शब्दाने सुरू होणारा जो मंत्र आहे तो शिष्याचं विचालन करण्यासाठी आहे. शास्त्रामध्ये न्याय बरेच आहेत, नावं आहेत बऱ्याच न्यायाला. काक सोमदत्त न्याय म्हणजे सोमदत्ताचं घर कुठे आहे तर तो कावळा कुठे बसलेला आहे तिथे आहे, असा एक न्याय आहे. तसं स्थूना निखनन न्याय म्हणून एक न्याय आहे. स्थूना म्हणजे खुंटी आणि निखनन म्हणजे मारणे. ज्ञान, शास्त्रामधलं ज्ञान घेताना बऱ्याच वेळेला आपल्याला कळलं असं वाटतं, पण ते रुजायला वेळ लागतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे तेच वाचलेलं परत पण न जामाती मंत्र हा आपण कठोपनिषदात पाहिलं आहे. मंत्रांना कंटाळा येत नाही, ते परत परत तेच सांगतात, कारण परत परत सांगितल्याशिवाय स्थल काल त्याग होता सवेची जाते असं होऊ शकतं. म्हणून स्थूना निखनन न्यायाने शिष्याच्या बुद्धीमध्ये आत्तापर्यंत झालेला संस्कार जो आहे तो व्यवस्थित रीतीनं दृढ व्हावा, म्हणून त्याला असं वाटू नये की मला ब्रह्म कळालं एवढ्यावरच. म्हणून आचार्य असं म्हणतात की तुला जर असं वाटत असेल की तुला ब्रह्म उत्तमरित्या कळालेला आहे तर ते बरोबर नाही. हे ऐकल्याबरोबर शिष्य असं म्हणतो न अन्विष्ट एव, असं काय अनिष्ट आहे त्याच्यामध्ये. सुवेद अहम इथे निश्चिता प्रतिपत्ती, मला चांगलं कळालंय असं मी म्हणतोय, याच्यामध्ये वाईट काय आहे. आचार्य म्हणतात सत्यम इष्टा निश्चिता प्रतिपत्ती, निश्चितपणे कळणं हे वाईट नाही आहे. पण ते पुढं काय म्हणतात, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. सत्यम खरं आहे, इष्टा निश्चिता प्रतिपत्ती नाही सुवेदा अहमिती, निश्चित ज्ञान होणं हे जरुरीचं आहे, पण मला ब्रह्म कळलं असं म्हणणं चुकीचं आहे. याचा अर्थ ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. याचा अर्थ कुठेतरी शिष्यानी ब्रह्माला वृत्तीज्ञानाच्या कक्षेत आणलं आणि वृत्तीज्ञानाच्या कक्षेत ब्रह्म का बसत नाही हे सांगण्यासाठी 18व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेने प्रचंड चांगले श्लोक दिलेले आहेत आणि त्याच्यावर अत्यंत उत्तम भाष्य ज्ञानेश्वरीमध्ये झालेले. ते आपण पाहिल्यानंतर या गोष्टींमधला फरक आपल्याला लक्षात येईल. पुढे ते असं म्हणतात यत ही वेद्यम वस्तू विषयी भवती तत् सुष्टुम वेदितुम शक्यम. जर ब्रह्म ही वस्तू असती तर ती मला कळाली असं म्हणता आलं असतं. याचा अर्थ तू कर्तृतंत्रानं ती गोष्ट करू पाहतोयस, ब्रह्म वस्तुतंत्राने चालतं. आणि याच एका गोष्टीमुळे ज्या गोष्टींची इतकी सवय झालेली आहे की प्रत्येक गोष्टीला जाणणारा, जाणण्याची प्रक्रिया, ज्याला जाणून घ्यायचं ते, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, याशिवाय आपली गाडी पुढं जाऊच शकत नाही. आणि हेच सततच्या संस्कारांनी दृढ झाल्यामुळे अशी एखादी वस्तू जिथे ह्या तिन्ही गोष्टी नसताना सुद्धा ज्ञान होऊ शकतं असं आपल्याला पटतही नाही आणि मनामध्ये उतरतही नाही. आणि म्हणून पहिल्या खंडामध्ये न विदितात, तुला माहीत असलेल्या कोणत्याही वस्तूसारखी ती नाही. न अविदितात अधि, म्हणजे आत्तापर्यंत अव्यक्त जरी कुठली वस्तू घेतलीस त्याच्याहूनही ती उच्च आहे. म्हणजे मला माहिती असलेल्या, मला माहिती नसलेल्या दोन्हीही गोष्टींपेक्षा जी विपरीत आहे, म्हणून ती एकमेव अद्वितीय आहे. अशा पद्धतीने आपण पहिल्या खंडामध्ये पाहिलं. जर वेद्य वस्तू वेत्याचा विषय बनली तरच ती उत्तमरित्या जाणणे शक्य आहे. दाह्यम इव दग्धम अग्ने दग्धुः न तु अग्नेः स्वरूपमेव. अग्नी आपल्या रूपाने दाह्य पदार्थाला जाळू शकतो, लाकडाला जाळू शकतो, इंधनाला जाळू शकतो, पण अग्नी स्वतःला जाळू शकत नाही. म्हणून हे जसं आहे तसंच सर्वस्य ही वेदितुः स्व आत्मा ब्रह्म इति सर्व वेदांतानां सुनिश्चित अर्थः. म्हणून सर्वस्य ही वेदितुः, जे जे जाणलं जातं, सर्वस्य ही वेदितुः स्व आत्मा ब्रह्म, जे जे जाणलं जातं ते ते त्याच्या अधिष्ठानांनीच जाणलं जातं, असा सगळ्या वेदांचा अंतिम निश्चित सुनिश्चित असा अर्थ आहे. इह च तत् एव प्रतिपादितम प्रश्न प्रतिवचन उक्त श्रोत्रस्य श्रोत्रम इत्यादया.
आणि म्हणूनच आत्तापर्यंत पहिल्या खंडामध्ये श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनहा हे सगळं सांगण्याचा अर्थच एवढा होता की ते मनाचं मन आहे. म्हणजे प्रत्येक जाणल्या जाणाऱ्या वेदितुम जे जे जाणलं जातं त्या त्या जाणल्या जाणाऱ्याच्या गोष्टीमागे तेच असतं. यद वाचा अनभ्युदितम इतीच विशेषतः अवधारितम. यद वाचा अनभ्युदितम इत्यादी वचनाने त्याची विशेषता निश्चित केलेली आहे. अशा प्रकारचं जे स्वरूप आहे ते कुणी सांगितलं, असं आम्ही त्याच्यावर का लक्ष द्यावं, असंच का मानावं? कारण आम्ही पाहिलेलं नाही आहे. आणि जे पाहिलेलं नाही, जे माझ्या पाहण्यात आहे त्यासारखं पण ते नाही, जे कदाचित माझ्या कल्पनेमध्ये आहे त्यामध्ये सुद्धा ते बसत नाही, कारण ते अव्यक्तातही नाही आहे, ते विदितातही नाही आहे, अविदितातही नाही आहे. तर त्याचं कारण आचार्य असं देतात, ब्रह्मविद संप्रदाय निश्चयश्च उक्तः. जे ब्रह्मविद झालेलं आहे, आणि ब्रह्मविद म्हणजे ज्यांना ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे. ब्रह्मविद ब्रह्मेव भवती. तिथं ज्ञान झालेलं नाही आहे. जे ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणतात ते ब्रह्मच होतात. म्हणजे तिथं ज्ञान होण्याची प्रक्रिया नाही आहे. आणि त्यांनी कसं सांगितलेलं आहे, असे जे ब्रह्मविद आहेत म्हणून ते वाक्य जे आहे, इति सृष्टुम पूर्वेशाम येनस्तद व्याच चक्षिरे, असं आमच्या त्या मुनिजनांनी त्यांच्या उन्मनी किंवा तुर्यावस्थेमध्ये अनुभव घेतल्यानंतर ते बोलून गेले. असे जे मंत्र आहेत त्या मंत्रातून आम्हाला हे कळतं. आणि संप्रदायानी ते गुरुशिष्य परंपरेने खाली आलेलं आहे. संप्रदाय, सम म्हणजे सम्यक, प्र म्हणजे प्रकर्षेन, दाय दीयते. जे अत्यंत योग्य सुयोग्य पद्धतीने प्रकर्षेने विशेष लक्ष देऊन वरून खाली दिले जाते, म्हणजे गुरुकडून शिष्याकडे दिलं जातं. अशा हस्तांतरित विद्येला ब्रह्मविद्या, संप्रदायपूर्वक विद्या म्हणून काका परत सांगतात. सांप्रदायिक अभ्यास झाला पाहिजे. म्हणून कुणाचंही काहीही ऐकणं याच्यापेक्षा संप्रदायामध्ये जे झालेलं आहे. म्हणून निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, तुकाराम, बहिणाबाई ही जी सांप्रदायिक परंपरा आहे, कारण एका ब्रह्मनिष्ठ आणि दुसऱ्याला ब्रह्मनिष्ठ केल्यानंतर दोघांच्यामध्ये एक वाक्यताच येते. कारण जी स्थिती ब्रह्मविद अनुभवतो ती एकच असल्यामुळे कबीर उत्तरेत जरी काही सांगत असले, त्यागराज दक्षिणेत जरी काही सांगत असले, तुकाराम महाराष्ट्रात जरी सांगत असले तरी तेच त्यांच्या तोंडून बाहेर येतं. पुढे ते असं म्हणतात, अन्यत एव तद विदितात उभो अविदितात अधि इति उपन्यस्तम उपसंवरिष्यती च. पूर्वी सांगितल्याप्रमाणे आणि आता पुढे जे काही निर्णयाला येणार आहेत पुढच्या मंत्रांबद्दल अवतारिकाही, अविज्ञातम विजानता विज्ञातम अविजानतम. हे अत्यंत महत्त्वाचं वेदांत परिभाषेतलं वाक्य आहे. अविज्ञातम विजानता, जे जाणले म्हणतात त्यांनी ते जाणलेलं नाही. आणि अविजानताम विद्यातम, जो असं म्हणतो की मी जाणलेलं नाही, किंबहुना त्याच्यामध्ये जो काही बदल झाला त्याच्याबद्दल जो बोलू शकत नाही त्यांनी ते जाणलेलं आहे. याचा अर्थ असा की जो ब्रह्मविद झालेला आहे त्याच्या जवळजवळ वृत्तीज्ञान त्याच्याकडे शून्य असतं. आणि वृत्तीज्ञान शून्य असणं म्हणण्याचं कारण असं की वृत्तीज्ञानानं होणारी प्रक्रिया चालूच असते. ज्ञान संपादनाची प्रक्रिया चालू असते. त्या ज्ञानसंपादनाची परिणिती म्हणून होणारं कर्म किंवा कार्य चालू असतं. पण हे सगळंच्या सगळं ज्या स्फुरणावर घडतं त्या स्फुरणामध्ये कुठेही अहंकाराचा लवलेश नसतो. म्हणजे तेच कर्म जो अहंकारयुक्त वृत्तीज्ञानी करतो तोच ब्रह्मविद संत करतो. फक्त अहंकाराचा तिथे लवलेश नसतो. आणि जिथे अहंकार नाही तिथे कामना नाही. आणि कामना नाही म्हणजे संकल्प जर झाला असेल, कारण विनासंकल्प कार्य नाही, म्हणून होणारा संकल्प हा दैवी, होणारं कार्य हे दैवी, आणि होणारा परिणाम हा सुद्धा दैवीच. अशा पद्धतीने हा अविज्ञाताम विजानताम विज्ञातम अविजानतम इति तस्मात् उक्तम एव शिष्यस्य सुवेदम इति बुद्धिम निराकर्तुम. आणि म्हणून शिष्याचं जे काही वर्णन आहे की मी उत्तमरित्या जाणतो याचं आचार्यांनी निराकरण केलं. ज्ञानाची स्थिती प्राप्त करणं किंवा ब्रह्मविद होणं हे निश्चितच सुयोग्य आहे, पण मी ब्रह्म जाणलं असं म्हणणं अयोग्य आहे असं आचार्य म्हणतात.
नहि वेदिता वेदितुः वेदितुं शक्यः. इथल्या 2-3 मंत्रांमध्ये खूप सारख्या पण छोटे शब्द आहेत, पण त्यांचा खूप खेळ आहे. नहि वेदिता वेदितुः वेदितुं शक्यः. नहि वेदिता, वेदिता म्हणजे जाणणारा, वेदिता म्हणजे जाणणारा. नहि वेदिता वेदितुः वेदितुं शक्यः. जाणणारा जाणणाऱ्याला जाणू शकत नाही, जाणणारा जाणणाऱ्याला जाणू शकत नाही. याचा अर्थ जाणणे या प्रक्रियेतला केवळ शुद्ध भाग जर घेतला तर तो पूर्ण जाणीवपूर्वक असल्यामुळे, आणि हे समजायला अवघड जाण्याचं कारण इतकं आहे की प्रत्येक वृत्तीज्ञानामध्ये मी हा असल्यामुळे, मी जाणतो, मी करतो, माझ्यामुळे हा मी जो आहे त्याची सवय झाल्यामुळे अशी एखादी कार्यपद्धती, अशी एखादी ज्ञान घेण्याची पद्धत जिथे केवळ ज्ञान आहे आणि मी नाही याची कल्पना आपल्याला करवत नाही. पण ती केवळ विचारांनी लढवता येते, ती विचारांनी शास्त्राच्या आधाराने करता येते, आणि अशी केल्यानंतर जेव्हा ती अनुभवाला येते तेव्हा ती तशी असते हे कळणारा शिल्लक राहत नाही. म्हणून ब्रह्म पाहिलं असेल, जाणलं असेल तर अजून जाणलेलं नाही. अब दिल में हरि देखिया गावन को कछु नाही, कबीरा जब हम गावते तब जाना कछु नाही. जेव्हा मी त्याच्याबद्दल बोलेन तेव्हा मी काही सांगू शकत नाही. म्हणून चिन्मयानंद स्वामींना बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला होता त्यांच्या गुरूंबद्दल, आणि प्रत्येक वेळा त्या प्रश्नाचं उत्तर ते कधीच देत नव्हते. त्यांच्या वयाच्या 70व्या वर्षाच्या आसपास जेव्हा हा प्रश्न परत परत विचारला गेला तेव्हा त्यांनी एकच सांगितलं की स्थिती आहे, वर्णन कसं करणार, ते ब्रह्मीभूत होते. आता कोणत्या शब्दांनी मी सांगू? जर ते शास्त्र मी शिकलो असेल त्यांच्याकडून तर त्यांच्याबद्दलचं वर्णन मला वृत्तीज्ञान समजणाऱ्या तुम्हा लोकांमध्ये ज्ञानस्वरूप असणाऱ्या माणसाचं वर्णन मी कसं करू? आणि म्हणून जिथे वेद नीती म्हणून थकलेले आहेत तिथे एक नर किंवा एक पुरुष काय करू शकेल, असं त्यांनी उत्तर दिलं होतं. पुढे ते असे म्हणतात, नच अन्यो वेदिता ब्रह्मणः अस्ति यस्य वेद्यम अन्यत अस्यात् ब्रह्मः. ब्रह्म सोडून आणखीन कोणती तरी जर गोष्ट असती तर आपण असं म्हणू शकतो असतो की त्या गोष्टींनी या गोष्टीला जाणलं. जे एकच आहे, जे विभुर्व्याप्य आहे, ज्याला दुसरा नाही, तेव्हा त्याचं वर्णन करता येण्याची शक्यता यासाठी नाही कारण वर्णन करणारा, वर्णन करायची ती गोष्ट, या दोहोंमधलं असणारा अंतर हे विच्छिन्नता दाखवतं, मर्यादा दाखवतं. तो अमर्याद आहे. त्यामुळे त्याच्या अमर्यादतेबद्दल वर्णन करण्याजोगंसुद्धा कुणाकडं काही शिल्लक राहत नाही, कारण अमर्यादाच इतकी मोठी आहे, तो इतका विभुर्व्याप्य आहे, तो इतका एकमेवाद्वितीय आहे की तो आहे एवढंच म्हणता येईल. इथे थोडासा बुद्ध धर्मीयांपासून अद्वैत बाजूला जातो. जर जे वृत्तीज्ञानाने माहिती होतं ते नसेल तर अशीही त्यांना शंका आली की जे वृत्तीज्ञानाच्या प्रत्ययाला आलं ते नाहीच आहे, ते असत्यच आहे, पण काहीच नसणे हेच सत्य आहे, असं बुद्ध धर्मांचं मत आहे. विज्ञानवाद्यांचं मत असं आहे की ते जे अंतिम तत्व आहे ते नसण्याने आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं अंतिम तत्व नाही 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 असं करत गेल्यानंतर जे काही राहील ते, आणि ते काहीच नसल्यामुळे ते शून्य असेल, असं त्यांचं मत आहे. अद्वैतवाद मात्र याच्या विरुद्ध असं म्हणतो की वृत्तीज्ञानाने जे काही प्रत्ययाला येतं ते सगळं असत्य आहे, बरोबर आहे, पण असं सगळं गेल्यानंतर शून्य नाही, काहीतरी आहे असं शिल्लक राहतं. म्हणून याचं उदाहरण देताना सुद्धा असं दिलेलं आहे की भागाकार करत घेण्याची प्रक्रिया जी आहे तीही प्रक्रिया आहे, पण शेवटी भागाकार केल्यानंतर एकाने भाग जातो, एक राहतं, ते एक राहतं, शून्य राहत नाही. म्हणून तो जो एक राहतो तेच ते ब्रह्म आहे. म्हणून प्रत्येक त्याज्य गोष्टीमधून, म्हणजे शरीराची उपाधी, सगळ्याच उपाधी त्याज्य केल्यानंतर, त्यागल्यानंतर जे राहतं, शरीर उपाधी आहे, इंद्रिय उपाधी आहेत, या सगळ्या उपाधीमधून तो जरी आपल्याला अनुभवाला येत असेल तरी जशा जशा उपाधी टाकत जाऊ, शरीरांचे 5 कोश आहेत,
त्या कोशांचा जसा जसा त्याग करीत जाऊ तेव्हा जे राहील, पण राहील हे निश्चित, काहीच राहणार नाही असं नाही. म्हणून अद्वैत असं म्हणतं की असं जर दुसरं कोणी ब्रह्मापेक्षा वेगळं असतं अस्तित्वात, किंवा दोन ब्रह्म अस्तित्वात असते, तर एकाने एकाला जाणलं असं म्हणता आलं असतं. तसं म्हणता येत नाही. न अन्यत अतः अस्ति विज्ञातृ, न अन्यत अजून याच्याहून वेगळा असा कोणी विज्ञातृ जाणणारा, पितृ जसं म्हणतो तसं विज्ञातृ असा जाणणारा कोणीही नाही, असं बृहदारण्यक उपनिषद सांगतं. इति अन्य हा विज्ञाता प्रतिषिध्यते, म्हणून ब्रह्म सोडून अजून कोणी ब्रह्मासारखं आहे याचा प्रतिषेध केलेला आहे. ते एकमेव एकमेवाद्वितीय आहे. म्हणून तस्मात् सुष्ठु वेदम आह ब्रह्म इति प्रतिपत्ती मिथ्येव. आता आचार्य स्पष्ट सांगतात विद्यार्थ्याला की म्हणून सुष्ठु वेदम, मला उत्तम रीतीने ब्रह्म कळालेला आहे, ही तुझी भ्रामक समजूत आहे. कारण जो कळाला आहे म्हणतो त्याला ते कळालेलं नसतं. तस्मात् युक्तम एव आह आचार्य यत इत्यादी. म्हणून आचार्यांनी सगळं सांगून मग मंत्राला आरंभ केला आहे. तो मंत्र दुसऱ्या खंडातला पहिला मंत्र आहे. यदि मन्यसे सुवेदेति दहरम एव अपि नूनम. जर तू असं म्हणत असशील, यदि मन्यसे, जर तू असं मानत असशील की सुवेदेति मला कळालेलं आहे, दहरम एव अपि नूनम, तुला अत्यंत अल्प त्याचं ज्ञान झालेलं असं मी म्हणेन. अजिबात झालेलं नाही असं आचार्य म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे, वृत्तीज्ञान तुला आहेच. तुला जो जो आनंद झालेला आहे तो आनंद त्याचंच स्वरूप आहे, अत्यंत अल्प आहे. दहरम अपि, पण झालेलं निश्चित आहे. म्हणून यदि मन्यसे सुवेदेति दहरम एव अपि नूनम त्वं वेत्थं ब्रह्मणो रूपम यदस्य त्वं यदस्य देवेषु अथ नु मीमांस्यम एव ते मन्ये विदितम. तू वेत्थम ब्रह्मणो रूपम, तू ब्रह्माचे रूप अत्यल्प जाणतोस. यदस्य त्वं यदस्य देवेषु अथ, तू दोन प्रकारे तुला त्या चैतन्याची किंवा ब्रह्माची झलक पाहायला मिळाली असेल, ती अत्यल्प आहे. कोणत्या दोन प्रकारे? एक, तुला स्वतःला आनंद झालेला आहे केव्हा ना केव्हा तरी, काही खाण्यामध्ये, काही भोगण्यामध्ये, काही कशामध्ये तरी जो आनंद झाला आहे, ती त्याचीच संकल्पना आहे. अत्यल्प असेल पण त्याचीच संकल्पना आहे. मग तू त्याच्यामध्ये थोडासा पुढं गेल्यानंतर जेव्हा तुझ्या असं लक्षात आलं की माझ्या या पंचमहाभौतिक शरीरामध्ये केवळ विषयाने मिळणारा आनंद हा अत्यल्प आहे, तेव्हा तू हळूहळू विचार करायला लागलास. जसा विचार करायला लागलास तसा तसा तू होणाऱ्या ज्ञानातून जे कर्म परिणिती म्हणून बाहेर येतं ते कर्म शुद्ध करायला लागलास. तुझं कर्म जसं जसं शुद्ध व्हायला लागलं तसं तसं तू चित्ताला स्थैर्य देण्याचा प्रयत्न करायला लागलास. आणि या चित्ताला स्थैर्य देण्याचा प्रयत्न करण्याचं कारण म्हणजेच तू जेव्हा देह म्हणून उपभोग घेत होतास तेव्हा तुला चित्तस्थैर्यच सुख देत होतं. ते त्या खाण्यामधून येत होतं, ते त्या पिण्यामधून येत होतं, ते त्या मैथुनामधून येत होतं, पण ते अत्यल्प काही मिनिटासाठी येत होतं, पण ते चित्तस्थैर्यामुळे येत होतं. आता मात्र तू चित्तस्थैर्य अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतोयस. आणि ते अंगी बाणवण्याचा जो एकमेव उपाय, जो कर्म म्हणजे जो मनामधला मल काढण्याचं काम तू केलंस, आता चित्ताला स्थैर्य देण्याचं तू काम करतोस. आणि हे करण्यासाठी तू उपासनेला प्रारंभ केलेला आहेस. त्या उपासनेमध्ये तू एक देवता बरोबर घेतलेली आहेस, त्या देवतेची तू उपासना करतो आहेस. आणि म्हणून यदस्वतम यदस्य देवेषु अथनु, म्हणजे तू स्वतःसाठी मिळणारा आनंद आहे त्यातसुद्धा त्याला अल्प मिळालेला आहे. आता तू देवाची उपासना करत असल्यामुळे सुद्धा तुला आनंद मिळतो, पण तो सुद्धा अल्पम अस्ति, तो सुद्धा अल्प आहे. अथनु मीमांस्यम एव ते मन्ये विदितम. म्हणून माझं असं म्हणणं आहे, आचार्य म्हणतात की तू मीमांस्यम विचार कर, अजून मनन कर, तुला जे वाटतंय. म्हणजे आता इथे मंत्रानुसार जर साधकाची पातळी पाहिली तर हा साधक सुजान आहे, साधनेमध्ये पुढं गेलेला आहे, उपासनेपर्यंत पोचलेला आहे. पण तरीसुद्धा उपासनेला पोचलेल्या साधकाला सुद्धा निकृष्ट दर्जाचं समजून आचार्य उपदेश करतायत. म्हणून आपण पाहिलं अंधेन तमसावृता ईशावास्य उपनिषदामध्ये उपासना करणाऱ्यांची सुद्धा निर्भत्सना केली आहे. ते अंधारात प्रवेश करतात असं म्हटलेलं आहे.
अंधेन तमहा प्रविशन्ति असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो जो अंधकारात प्रवेश म्हटला आहे तो तुलनात्मक पातळीवर आहे. सर्वसामान्य काम्य भावनांच्या आहारी जाऊन वागणारे असुर आणि राक्षस यांच्या दृष्टीने पाहिलं तर हा साधक उच्च दर्जाचा आहे, पण अजूनही तो महानुभाव झालेला नाही. म्हणून ते असं म्हणतात की जर तू असं मानत असशील की मी ब्रह्म उत्तम प्रकारे जाणतो तर तुला अजूनही त्याचं अत्यल्प असं दर्शन झालेलं आहे. तू जर देवतांच्या उपासनेमध्ये पोचलेला असशील तरीसुद्धा तुला अत्यल्पच झालेला आहे. तेव्हा तू आता पूर्णपणे याचा विचार कर. आणि मीमांसा या शब्दाचा अर्थ असा आहे की नुसता विचार नाही, एक्झाल्टेड डेलिबरेशन असा इंग्रजी त्याचा अर्थ आहे. उच्च प्रतीचा विचार म्हणजे ज्या विचारांनी ब्रह्मज्ञानाकडे जाण्यास मदत होते अशा प्रकारच्या मननाला मीमांसा असं म्हणतात. म्हणून मीमांसा नावाचं दर्शनच आहे. आणि मीमांसा हे दर्शन असल्यामुळे परमेश्वर किंवा अंतिम तत्वाच्या दर्शनासाठी केलेली एक शास्त्रशुद्ध सुयोग्य वैचारिक बैठक म्हणजे मीमांसा. म्हणून ते आचार्य म्हणतात तू आता गंभीरपणे विचार कर. 2 प्रकारांनी हा शब्द वापरला. आनंदगिरी असं म्हणतात की ते शिष्याला असंही म्हणतात की तुझा आत्तापर्यंत झालेला विचार फार कमी पडला आहे असं एक सांगणं आहे, आणि जे झालं ते झालं, आता याच्या पुढे सुद्धा अजून तू विचार करायला सुरुवात कर असं ते सांगतायत, असंही ते म्हणतात. आचार्य याच्यावर भाष्य करताना ते म्हणतात यदि कदाचित मन्यसे सुविदिती सुष्ठम वेदाहम ब्रह्मेती. जर कदाचित तू असं मानतोस की मी ब्रह्म उत्तमरित्या जाणतो, कदाचित यथाश्रुतम दुर्विज्ञेयम अपि, कदाचित असे श्रवण केलेले असतील तरीसुद्धा क्षीण दोष सुमेधा कश्चित प्रतिपद्यते कश्चित न इति साशंक्यम आह इत्यादी. आचार्य असं म्हणतात की जो क्षीण दोषी आहे, क्षीण दोषी म्हणजे आचार्यांनी अप्रत्यक्षरित्या या ब्रह्मदर्शनामध्ये लागणाऱ्या वस्तूचा निर्देश केलेला आहे. ब्रह्माच्या दर्शनामध्ये, आत्मदर्शनामध्ये संपूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या सर्व वस्तूंपैकी लागणारी एकमेव वस्तू म्हणजे बुद्धी. आणि या बुद्धीला जेव्हा सत्वगुणाची पूर्ण झळाळी येते तेव्हा तिला सुमेधा असं म्हणतात. आणि अशा या सुमेधा बुद्धीमध्ये सुद्धा दोष असतात, पण ते दोष अत्यंत कमी असल्यामुळे त्याला क्षीण दोषा असंही नाव आहे. म्हणून असा जो ज्याला क्षीण दोष सुमेधा बुद्धी मिळालेली आहेत त्यालासुद्धा शंका येते की ब्रह्माचं अनुभूती आली की नाही. असं जर असेल तर दृष्टमचे ये य एषः औक्षिणी पुरुषो दृश्यत एष आत्मा इति होवाच एतत् अमृतम अभयम एतत् ब्रह्म. छांदोग्य उपनिषदातली एक श्रुती इथं याच्यासाठी दिलेली आहे, म्हणजे अभ्यासासाठी दिलेली आहे. ही श्रुती थोडीशी पाहण्यासारखी आहे. आणि त्याच्यात पूर्वी एक छोटंसं त्याचं हे आहे, म्हणजे त्याच्या मागे एक काय म्हणतो त्याला आपण गोष्ट पण आहे त्याच्यामध्ये. ती गोष्ट अशी आहे की कश्यप प्रजापती, ज्याला दिती आणि आदिती अशा बऱ्याच पत्नी होत्यापैकी दिती आदिती, दितीपासून दैत्य झाले आणि आदितीपासून देव झाले असे, किंवा सूर आणि असुर झाले अशी कथा आहे. या असुरांचा राजा विरोचन नावाचा राजा होता आणि सुरांचा राजा इंद्र, असे दोघे होते. त्या दोघांनाही असं लक्षात आलं की त्यांच्या वडिलांनी म्हणजे कश्यप ऋषी, सप्तर्षीमधले एक कश्यप, आणि या सप्तर्षींना प्रजापती असंही म्हणतात कारण त्याच्यापासून प्रजेची उत्पत्ती झाली असं म्हणतात. या कश्यप ऋषींनी असं कुठंतरी म्हटलं होतं की य एषः अक्षिणी पुरुषः दृश्यते येष आत्मा इति होवाच. जो हा पुरुष अक्षिणी डोळ्यामध्ये पाहिला जातो तोच ब्रह्म आहे. आणि तो कसा आहे, ये तत् अमृतम अभयम, म्हणजे त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी की कशा कशा प्रकारचं हे ब्रह्म आहे. तो डोळ्यांनी पाहता येतो अशी दोघांची समजूत झाली. अक्षिणी पुरुष, पण ज्या दृष्टीची किंवा ज्या दृश्याची गोष्ट कश्यप ऋषी करत होते ती ज्ञानाची दृष्टी होती. स पश्यती य पश्यती असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे.
असा जो पाहतो. म्हणूनच विराट दर्शन देण्याच्या अगोदर भगवानांनी दिव्य चक्षु दिला होता. या दिव्य चक्षुच्या संदर्भामध्ये काढलेले उद्गार कश्यप ऋषींचे ते होते. पण इंद्र आणि विरोचन दोघांनाही डोळ्यामध्ये काहीतरी पाहायला मिळेल आणि त्याच्यातून ब्रह्मप्राप्ती होईल असं वाटल्यामुळे दोघेही आपल्या पित्याकडे आले. पित्याकडे आल्यानंतर प्रजापतींनी त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही एक काम करा की एक पाणी किंवा आरसा यापैकी काही जर मिळेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जर जाऊन त्याच्या समोर उभा राहिलात तर तुम्हाला ब्रह्माचं दर्शन घडेल. आणि हे घडण्यासाठी हे व्हायच्या अगोदर तुम्ही कमीत कमी 32 वर्ष ब्रह्मचर्य पाळावं लागेल. त्याबरोबर इंद्राणी आणि विरोचनाने 32 वर्षाची तपस्या केलेली आहे. ही 32 वर्षाची तपस्या केल्यानंतर विरोचन आणि इंद्र दोघेही त्या जो आदर्श म्हणजे आरसा जो आहे त्याच्यासमोर उभे राहिलेले आहेत. आणि तिथे जो दिसतो ते ब्रह्म असल्यामुळे विरोचन पूर्णपणे अलंकाराने नटून गेलेला आहे. आता इथे लक्षणार्थाने हा जो विरोचन आहे हा देह तादात्म्य मानणारा जीव आहे. तो तिथे गेल्यानंतर देह तादात्म्य मानणारा तो म्हणजेच चारवाक सिद्धांताचा चारू वाक, चारू म्हणजे गोड, कानाला ऐकायला गोड वाटणारं असं वाक्य म्हणजे जे आपल्याला आवडेल, जे देहाला आवडेल एवढंच बोलतो त्याला चारवाक असं म्हणतात. असा सिद्धांतवादी जो आहे, जो देहात्मवादी आहे, देहालाच आत्मा समजतो, असा हा जो विरोचन आहे तो विरोचन जो आहे त्याला विरोचन सिद्धांत असंही म्हणतात. म्हणजे जो देहाला आत्मा मानतो. असं झाल्यामुळे विरोचनाला पुढे काहीच प्रगती करता आली नाही. या उलट इंद्राचं मात्र असं झालं की इंद्र जेव्हा तिथे गेला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं दोघांच्या विचारांमधला फरक आहे. लक्षणार्थांनी जीवाला विचार करायला सांगितलेला आहे. एक विरोचनासारखा विचार करणारे काही आहेत, एक इंद्रासारखे विचार करणारे आहेत. विरोचनाला त्याचं स्वतःचं स्वरूप दिसलं, त्यालाच त्यांनी आत्मा मानलं. इंद्राने मात्र हे जे स्वरूप दिसतंय हे काही काळाने जर वृद्ध होऊन जाईल, काही काळाने ते तिथं नसेल, हे त्याच्या लक्षात आल्यानंतर आपल्या वडिलांनी आपल्याला जरी सांगितलं असलं तरी काय ब्रह्म नाही हे कदाचित त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणून परत तो कश्यपांच्याकडे गेलेला आहे. असं झाल्यानंतर कश्यपाने त्यांना परत 32 वर्ष ब्रह्मचर्य कर आणि मग स्वप्नामध्ये ब्रह्माचं दर्शन होईल असं सांगितलेलं आहे. इथे विरोचन संपूनच गेलेलं आहे कारण तो देहतादात्म्यामध्येच संपला. इंद्र मात्र स्वप्नदृष्टीमध्ये जाऊन स्वप्नसृष्टीमध्ये जे जे काही घडेल ते पाहून कुठेतरी ब्रह्माचं मला दर्शन होईल याची तो तिथे व्यवस्था पाहत होता. पण तिथेसुद्धा त्याला तसं काही न सापडल्यामुळे त्यांनी परत येऊन आपल्या वडिलांना सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पाहिलं पण मला अजूनही तिथे काही तसं दर्शन झालेलं नाही आहे. मग वडिलांनी असं सांगितलं कदाचित ब्रह्मचर्य कमी पडलं असेल किंवा स्थिती कमी पडली असेल तेव्हा आणखीन 32 वर्ष ब्रह्मचर्य करून सुषुप्तीमध्ये तुला निश्चित भेटेल. त्याबरोबर तो 32 वर्ष ब्रह्मचर्य करून सुषुप्ती अवस्थेमध्ये गेलेला आहे. या गोष्टीमध्ये इंद्राकडून झालेल्या त्या 3 स्थितीमध्ये म्हणजे जागृत अवस्थेमध्ये दिसत असणारा देह, स्वप्नावस्थेमध्ये असणारा तैजस नावाचं जे तत्व आहे ते तत्व आणि सुषुप्तीमध्ये असणारा ते प्राज्ञ, या तिन्हीमध्ये सुद्धा जो अस्तित्व साक्षी रूपाने जो आहे तोच ब्रह्माचा कपर्दिक अनुभव आहे. अशी 3 प्रकारची ब्रह्मचर्य झाल्यानंतर कश्यप ऋषींनी त्याला आता या 3मध्ये नसल्यामुळं जी चौथी अवस्था आहे त्या चौथ्या अवस्थेमध्ये तू गेलास तर तुला ते निश्चित सापडेल असं सांगितल्यानंतर इंद्राला पहिल्या 3 अवस्थांचा पूर्ण अनुभव असल्यामुळे या 3 अवस्थांचा तो त्याग करता झाला आणि त्याला ब्रह्माचं दर्शन झालं. अशी ती 101 वर्ष ब्रह्मचर्याची जी गोष्ट आहे याचाच अर्थ असा. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचरती इति ब्रह्मा, म्हणजे ज्याला आपण ॲब्स्टिनन्स म्हणतो हा ब्रह्मचर्याचा एक छोटा भाग आहे. ब्रह्मचर्य म्हणजे जे वृत्ती ज्ञानाला प्रवृत्त करते ते सोडून देणे याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. अशा प्रकारचं ब्रह्मचर्य सातत्यानं निष्ठेने म्हणजे नैष्ठिक ठेवल्यानंतर ब्रह्मविद संप्रदायाकडून ब्रह्माची अनुभूती येण्याची शक्यता आहे असं इथं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की पंडित असूनही असुरराज विरोचन स्वभाव दोषामुळे सिद्ध न होता सुद्धा शरीरच आत्मा आहे असा विपरीत अर्थ लावतो. असं त्या गोष्टीचा इथे संबंध आहे. तथा
इंद्र देवराट सुकृत द्वि स्त्रीर उक्तम 2 वेळेला 3 वेळा सांगितल्यानंतर इंद्राला मात्र काय झालेलं आहे, उक्तमच अप्रतिपद्यमान स्वभाव दोष क्षयम उपेक्ष चतुर्थे पर्याये प्रथम उक्तम एव ब्रह्म प्रतिपत्तवान. पहिल्यांदा जे सांगितलेलं कश्यपानी ब्रह्म होतं ते त्याला 4थ्या वेळेला 3 प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर प्राप्त झालं. लोके अपि एकस्मात् गुरोः शृण्वन्ता कश्चित यथावत प्रतिपद्यते. साधारण लौकिक ज्ञानामधली सुद्धा पद्धत कशी आचार्य सांगतात, साधं ज्ञान जरी तुला घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये काय होतं बघ. एखाद्या गुरुकडून सगळे शिष्य शिकत असतात, एकच गुरु असतो, अनेक शिष्य असतात, पण परिस्थिती कशी होते, लोके अपि एकस्मात् गुरोः शृण्वन्ता कश्चित यथावत प्रतिपद्यते. कोणाला तरी ते व्यवस्थित कळतं. यथावत म्हणजे जसं कळायला हवं तसं. सम्यक असा शब्द आहे तो. जसं महाभारतामध्ये संजयानी भूमिका केलेली आहे. सम्यक जायते इथे संजयम. तिथं जे जे जसं जसं होतं तसं तसं स्वतःचं काही न घालता, त्यातलं काही न काढता, कोणत्याही आपल्या स्वतःच्या विकारांचा त्या वर्णनावर परिणाम न होऊ देता त्यांनी ते सांगितलं. तसं सम्यक म्हणजे ज्याला कळतं असा एक असतो. कश्चित अयथावत. आणखीन कोणीतरी असे असतात की त्याला कळतं पण जसं कळायला पाहिजे तसं कळत नाही. कश्चित अयथावत कश्चित विपरीतम. काही त्याचा विपरीतच अर्थ लावतात. आणि कश्चित न प्रपद्यते. काहींना कळतच नाही. असं जर लौकिकातल्या ज्ञानामध्ये होतं तर तू या जगातलं सगळ्यात उच्च ज्ञान घ्यायला आलेलं आहेस. इथे काय अवस्था होत असेल त्याचा तू विचार कर, असं ते म्हणतात. किमु वक्तव्यम अतींद्रिय आत्मतत्व. त्या अतींद्रिय आत्मतत्वाबद्दल काय सांगावं. अत्र ही विप्रतिपन्ना सद असद्वादीन तार्किका सर्वे. आणि म्हणूनच राजा इथे हे समजावून घेण्यासाठी जे जे येतात त्यांनी प्रचंड वाद घातलेले आहेत. म्हणून इथे न्यायवाले आले, इथे वैशेषिक आले, इथे सांख्य आले, इथे योगवाले आले, तर्काने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं व्हायचं कारण असं की अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या त्या साधकांनासुद्धा हे अतींद्रिय आत्मतत्व सापडू शकलेलं नाही. आणि म्हणून ते म्हणतात की तू जेव्हा जेव्हा हे हे करण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा तुला आत्म्याची कर्मतंत्राने आत्मा पाहण्याची सवय तुला सोडून द्यावी लागेल. वस्तुतंत्र असणारा ते ब्रह्म वस्तुतंत्रानीच सापडेल. आणि म्हणून यावर अमृतानुभवामध्ये ज्ञानदेवांनी खूप चांगल्या ओव्या लिहिलेल्या आहेत की हा आत्मतत्व. आपण एका बाजूला केनोपनिषदामधला संदेश पाहिला किंवा केनोपनिषदातला उपदेश पाहिला. हेच ज्ञानदेव असं सांगतात, काहची जया न होणे. ज्याला काहीच होणं नाही. होय ते स्वतः नेणे. ज्याला स्वतःचं सुद्धा भान नाही. तरी शून्याची देवांगणे प्रमाणासी. आणि गमतीचा भाग म्हणजे जेवढी प्रमाणं आहेत शून्याची देवांगणे त्यांचं सगळं शून्यीकरण होऊन जातं. म्हणजे कोणत्याही वृत्तीज्ञानाच्या प्रमाणाने ब्रह्मज्ञान सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून आगम, म्हणून शब्द, संत, सद्गुरू आणि वेद याच्याशिवाय कोणत्याही दुसऱ्या उपायाची शक्यता ब्रह्मज्ञानाला नाही. असे म्हणावया जोगे नाचरे कीर अंगे. आहे म्हणावं अशी निश्चित स्वरूप स्थिती नाही. ज्ञानदेव ब्रह्माचं वर्णन करतात. केनोपनिषदाच्या अत्यंत समांतर असं ते वर्णन आहे. असे म्हणावया जोगे नाचरे कीर अंगे परी नाही हे न लागे जोडावीची. नाही असंही जोडता येत नाही, आहे असंही म्हणता येत नाही. कोणाचे असणेविन असे, कोणाचे असणेविन असे कोणी न देखताची दिसे. ते पाहता येत नाही पण त्याच्यामुळं पाहता येतं. न देखताची दिसे हे आधी तरी काहीसे हरतलेपणे. पर अस्तित्वावर अवलंबून नसणारा पण असणारा, न पाहता दिसणारा आणि तो आहे, स्वयंसिद्ध आहे. तो आहे तर नाही कसं म्हणता येईल. आहे निश्चित सांगता येत नाही. दुसऱ्या कोणत्याच्या वस्तूवर तो अवलंबून नाही. तो नाही असं म्हणता येत नाही.
मिथ्यावादाची कुटी आली म्हणून हे सगळं खोटंच बोलतायत असा सुद्धा त्याच्यावर आरोप झालेला आहे. ज्ञानदेव म्हणतात मिथ्यावादाची कुटी आली ते निवांतची साहिली. आत्मतत्वाने ते सुद्धा स्वीकार करून टाकलं. विशेषाही दिली, कोणीतरी सांगितली की नाही ते सच्चित आनंद स्वरूप आहे. पाठी जेने त्यालाही पाठीमागं त्यानं पाठवून दिला. मी सच्चित आनंदही नाही, मी आहे असंही नाही, मी नाही असंही नाही. म्हणजे अशा एका तत्वाचा ज्याचा केवळ अनुभवांनीच विचार होऊ शकतो आणि अनुभव घेतल्यानंतर विचार होऊ शकत नाही, अशा प्रकारचं एक अत्यंत दुर्विज्ञ असं जे तत्व आहे त्याचं वर्णन करताना म्हणून ते म्हणतात बुद्धी बुद्धया सोके. बुद्धी सर्व गोष्टी जाणते पण इथं चुकते. बुद्धी बुद्धया सोके ते येभांड वस्तू चुके मना संकल्पा निके याहूनही. याचा संकल्प जो आहे तो संकल्पच बुद्धीचा आत्मसत्तेवर होतो. त्यामुळे बुद्धीने त्याचा संकल्प कसा करावा. बुद्धीचा संकल्प ही बुद्धीची ताकद. बुद्धीची ताकदच जर आत्मतत्वावर आहे तर त्याचा बुद्धीला गम्यता येणे शक्यच नाही. विषयांची बरडी अखंड घासती तोंडी तिथे इंद्रिय गोडी न घेपती हे. विषयांचे बरडी म्हणजे खडकाळ जमीन. या विषयांवर इंद्रिय आपली तोंड घासत असतात असं ज्ञानदेव म्हणतात. त्यांचं काम काय आहे तर विषय दिसला की इंद्रियांनी परांची खाणी वितरणत स्वयंभू बाहेर जाणे, बाहेर ख्याली असणे हे त्यांचं काम आहे. अशी सगळी जी आहेत ते आत्मगोडीस असमर्थ आहेत. ते आतल्या बाजूला पाहूच शकत नाहीत. परी नाहीपणा सकट खाऊनी भरले पोट ते कोणीही सगट का फावेल. नाहीपणासुद्धा खाऊन टाकणारी ती आत्मवस्तू कोणाशी संपूर्ण कशी प्राप्त होईल. म्हणजे नाहीपणा प्रागभाव म्हणतात की विध्वंस भाव ज्याला म्हणतात, नसणे हे सुद्धा तिनं खाऊन टाकलेलं आहे. असणे हे तिच्याबद्दल बोलता येत नाही. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी आत्मतत्वाचं जे वर्णन केलेलं आहे तेच वर्णन इथं आलेलं आहे. आणि म्हणून जो याला प्राप्त करू इच्छितो तो क्षीणदोषी असला पाहिजे आणि सुमेधावान असला पाहिजे असं जे म्हटलेलं आहे त्याचं कारण असं आहे, बाह्य स्पर्शेव असक्तात्मा विंदंती आत्मनी यत् सुखम. जे जे बाहेरच्या स्पर्शाला विषयांच्या संगाला अनुकूल पद्धतीने बुद्धीचं वातावरण तयार झालेलं आहे अशा बुद्धीमध्ये ब्रह्मतत्वाच्या अनुभवाची अत्यंत अल्प अशी सुद्धा अनुभूती येऊ शकत नाही. म्हणून केवळ विषयांचं प्रदीपन करण्यासाठी चेतनेचा जो अंश येतो तेवढाच अंश एखाद्या भिकाऱ्याकडे 2 तुकडे टाकावेत त्याप्रमाणे आपल्या हाती येतो आणि त्यालाच जीवनातलं अत्युच्च आनंद असं समजून आपण कवटाळत बसतो. आणि म्हणून परवाच्या आपल्या शुक्रवार कालच्याच याच्यामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं की या सुखाची जी काही पायरी आहे त्या पायरीनुसार पाहायला गेलं तर ती अत्युच्च सुख आहे आणि हे अत्यल्प सुख आहे. त्यालाच दहीर असा शब्द वापरलेला आहे. पुढे ते असं म्हणतात की तस्मात विदित ब्रह्म इति सुनिश्चितम उक्तम अपि. म्हणजे तू ब्रह्मास जाणले हे म्हणणे सुनिश्चित होऊन सुद्धा विषम प्रतिपत्तित्वात यदि मन्यसे इत्यादी साशंक वचनयुक्तम एवं आचार्यस्य. म्हणून विषम प्रतिपत्तित्व म्हणजे समजायला अत्यंत कठीण. प्रतिपत्ती म्हणजे समजणे, विषम प्रतिपत्ती म्हणजे समजायला अत्यंत कठीण. इतकं असं समजायला अवघड केवळ अनुभवाने समजणारं असं ब्रह्मतत्व मी अत्यंत चांगल्या रीतीनं जाणलं असं तू जे म्हणतोस हे मला एक खरं म्हणजे एक आश्चर्यच आहे. दहरम अल्पम एव अपि नूनम त्वम वेत्था जानिशे ब्रह्मनो रूपम. खरोखरच तू ब्रह्माच्या अत्यल्प रूपासच जाणतोस. किम अनेकानि ब्रह्मणो रूपानि महानताः अर्भकाणीच येन आह दहरम एव इत्यादी. तुम्ही मला सारखं असं म्हणताय की तुला ब्रह्माचं फक्त लहान रूप मिळालं, तुला ब्रह्माचे काही तुकडे मिळाले. याचा अर्थ ब्रह्माचे काही 2 प्रकार आहेत का, लहान आणि मोठं. त्यांनी त्याच्यात एक उपप्रश्न काढलेला आहे की जर मला कमी कळत असेल तर मला कळणारं जे ब्रह्म आहे ते लहान ब्रह्म आणि तुम्हाला जे म्हणायचं ते मोठं ब्रह्म, असे 2 प्रकार आहेत का असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांनी पुढं असं म्हटलं आहे, बाढम म्हणजे सत्यम
अनेकानि ही नाम रूप उपाधिकृतानि ब्रह्मणो रूपानी न स्वतः. अनेकानि रूपानी. आता इथे अनेकानि रूपाणी हा जो हे वापरलेला आहे त्याच्यावर आनंदगिरीने छान टीका केलेली आहे. कोणत्याही गोष्टीच्या उपभोगामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे वृत्तीव्याप्ती. वृत्तीव्याप्ती म्हणजे अत्यंत साध्या शब्दामध्ये मनातून संकल्प अंतःकरणामध्ये झाल्यानंतर जी वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर पडते त्याला आपण वृत्तीव्याप्ती म्हणतो. ती वृत्तीव्याप्ती कुठंपर्यंत असते? ती वृत्तीव्याप्ती त्या ज्ञेय पदार्थापर्यंत किंवा विषयापर्यंतच असते. विषयाला त्यांनी वेटोळं घातल्याबरोबर विषयाचं ज्ञान होतं, तिथं वृत्तीव्याप्ती थांबते. आणि वृत्तीव्याप्तीच्या नंतर जे तयार होते त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. त्याची परिणिती फलव्याप्तीमध्ये होते. म्हणून अंतःकरण वृत्ती व्यापकम. व्याप्य म्हणजे ज्या विषयाला पकडलं ते, व्यापक म्हणजे अंतःकरण. अंतःकरण व्यापक, वस्तू किंवा विषय व्याप्य, या दोघांचा संपर्क आल्यानंतर वृत्तीव्याप्ती पूर्ण होते. फलव्याप्ती जी आहे ती फलव्याप्ती जी आहे त्याचा वृत्तीव्याप्तीचा जो परिणाम आहे तो ज्ञान होण्यात होतो. मनामध्ये इच्छा झाल्यामुळं मला समोर काहीतरी बघायचं आहे, तिकडे माझ्या चक्षुमधून माझी अंतःकरण वृत्ती बाहेर गेली आणि समोर बसलेला जो कागद आहे तो दिसल्याबरोबर कागद हे ज्ञान झालं. यातल्या कागद या ज्ञानाला फलव्याप्ती म्हणतात. त्याच्या अगोदरच्या प्रकाराला वृत्तीव्याप्ती म्हणतात. या दोन्ही व्याप्ती सांगण्याचं कारण असं आहे की याला आपण इंग्रजीमध्ये आय नो असं म्हणतो. त्यातलं नो ज्ञान आहे आणि आय जो प्रकार आहे तो वृत्तीचा आहे. यापैकी नो जो प्रकार आहे, ज्ञान जो प्रकार आहे, तो निश्चित संतांना किंवा ब्रह्मविद लोकांना सुद्धा होतो. फक्त त्यांच्या बाबतीमध्ये वृत्तीज्ञान नसतं, फलव्याप्ती असते. ब्रह्मनिष्ठ व्यक्तीला फलव्याप्ती असते, वृत्तीज्ञान नसतं. आणि सामान्य जीवाला वृत्तीज्ञानही असतं आणि फलव्याप्तीही असते. म्हणून नो एवढाच प्रकार फक्त ब्रह्म लोकांकडे असतो. आय नो, मला जाणलं, मी जाणलं, यातला तो अहंकाराचा आय जो आहे तेवढाच भाग जो आहे तो वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्तीचा संयुक्तिक आहे. आणि म्हणून तिथे असे म्हणतात की नामरूप उपाधिकृतेन ब्रह्मणो रूपानी न स्वतः. ब्रह्म नामरूपाच्या उपाधीतून स्वतःला पुढे आणतं. पण म्हणून त्याचा अर्थ असा नाही की ते स्वतःला पुढे आणतं. न स्वतः म्हणजे त्याच्या अस्तित्वावर ज्ञान होतं पण ते स्वतः ज्ञानाला कारणीभूत होत नाही. कारण का? स्वतः तो अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगनवच्छ. कठोपनिषदामध्ये त्याचं वर्णन असं केलेलं आहे की ते स्वतः आहे कसं, तर ते अशब्दम आहे, अस्पर्शम आहे, अरूपम आहे, अव्ययम आहे, अरसम आहे, नित्यम आहे, अगंधवच आहेत. असं जर ते असेल तर ते केवळ उपआधी समीपे स्थित्वा स्वीयम रूपम आधियती इति उपाधी. जवळ ठेवल्यामुळे स्वतःचे गुण दुसऱ्याला संक्रमण करण्याची प्रकार किंवा प्रसिद्धी म्हणजे उपाधी. म्हणून ते ज्या ज्या उपाधीत आहे, जसे शरीर उपाधी आहे, जीव उपाधी आहे, या उपाधीमध्ये जवळ असल्यामुळे त्याच्या इच्छेनुसार नव्हे, त्याच्या केवळ सन्निधी मात्रेनं त्याच्या जवळ असल्यामुळे त्याच्या जवळ असण्याचा परिणाम म्हणून तो जीव जे काही क्रियात्मक किंवा ऊर्जात्मक काम करतो, जिथे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि कार्यशक्ती नांदते, या तिन्ही शक्ती केवळ त्याच्या सन्निध मात्रेनं होतात. त्यात त्याची कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा असं काही असू शकत नाही. याच्यामध्ये ज्ञानदेवांनी आणखीन काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा जो नामरूप उपाधिकृत आहे त्याच्यामध्ये अस्तिभाती प्रियम रूपम नामचेत पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगतरूपो ततोद्वयम. तर यातलं नाम आणि रूप हे जगताचं कार्य आहे आणि अस्तिभाती प्रीती जी आहे हे त्याचं कार्य आहे. आणि अस्तिभाती प्रीती या तीन गोष्टींना तो उजाळा देतो. म्हणून सच्चित आनंदरूप तो आहे असं आपण म्हणतो, तसं रूप त्याचं नाही आहे. त्याच्यामुळं असणे, आनंदरूप असणे
ज्ञानरूप असणे, या गोष्टी घडतात म्हणून तो ज्ञानरूप आहे, म्हणून तो आनंदरूप आहे असं आपण म्हणतो, तो काहीच नाही. म्हणजे त्याला त्याच्या आपल्या वर्णनामध्ये पकडण्याचा आपला केविलवाना प्रयत्न म्हणजे त्याला सच्चित आनंदरूप म्हणणे. आणि म्हणून यांनी ज्ञानदेवजी म्हणाले की त्यांनी त्याला दिलेली विशेषणंसुद्धा परत पाठवून दिलेली आहेत. त्याच्यावर मिथ्यापणाचा आळ आलेला आहे तोही त्यांनी सहन केलेला आहे, कारण तो इथेही बसत नाही तिथेही बसत नाही. म्हणून बुद्धीच्या मर्यादेच्या पलीकडं असणारं ते तत्व आहे. याचा अर्थ एकच आहे की माझी बुद्धी मी अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवल्यानंतर, तोपर्यंत नाहीच, पण ती ठेवल्यानंतरसुद्धा केवळ ती त्या पातळीवर ठेवल्यामुळे ब्रह्मज्ञान होईल असं होत नाही. म्हणूनच सद्गुरू नावाच्या तत्वाला इतकं महत्त्व दिलेलं आहे. पुढं ते असं म्हणतात, स्वतः तू आदर्शम. म्हणून पूर्वपक्ष पुढे त्या एक प्रश्न काढतो त्यांच्यामध्ये, ननु यत एव धर्मेन यद रूप्यते तदेव तस्य रूपम इति. खरे तर ज्या धर्मानी किंवा ज्या गुणांनी एखाद्या वस्तूचं वर्णन होतं त्यानेच ती वस्तू सांगितली जाते. पांढरा कप म्हटल्यानंतर, पांढरा हे त्याचं विशेषण आहे, पण कप म्हटल्यानंतर त्याची एक प्रकारची आपल्यासमोर येणारी जी आकृती आहे त्या आकृतीवरून त्याचं संबोधनच होतं. म्हणजे याचा अर्थ अमुक प्रकारचं असणं हा जो त्याचा गुण आहे त्या गुणावरूनच त्याचं वर्णन ठरतं. ननु यत एव धर्मेन यद रूप्यते तस्येव तदेव तस्य रूपम इति. ब्रह्मणो अपि येन विशेषण निरूपणम तदेव तस्य स्वरूपम स्यात्. म्हणून ब्रह्माचे सुद्धा कोणत्या ना कोणत्या विशेषणानेच वर्णन झालं पाहिजे. आता तो एक वेगळ्या प्रकारचं आर्ग्युमेंट घेऊन पुढे येतो आहे. त्याचा पूर्वपक्ष काय म्हणतो तो, की ठीक आहे, माझ्याकडं माहीत असलेल्या कोणत्याही गोष्टीचं वर्णन त्याला लागू पडत नाही, पण आत्ताच तुम्ही मला सांगितलं की इथं घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे जी चेतना आहे ती तो आहे, म्हणजे चेतना हा त्याचा गुणधर्म झाला की नाही झाला. याला सुद्धा ते खोडून काढण्यासाठी हा मुद्दामून सिद्धांत पक्ष इथे मुद्दामून आचार्यांनी घेतलेला आहे. ननु यत एव धर्मेन यद रूप्यते तदैव तस्य रूपम इति ब्रह्मणो अपि येन विशेषण निरूपण तदैव तस्य स्वरूपम स्यात्. अतः उच्यते चैतन्यम पृथिव्यादिना अन्यतम अस्य सर्वेषां विपरिणतां वा धर्मो न भवति तथा श्रोत्रादीनां अंतःकरस्य च धर्मो न भवति इति ब्रह्मणो रूपम इति. तिथं आता आचार्य असं म्हणतात की चैतन्य, पृथ्वी इत्यादी सर्व परिणामभूत सर्व पदार्थांचा धर्म नाही, तसेच श्रोत्र इत्यादी इंद्रिय तसेच अंतःकरण याचाही धर्म नाही, म्हणून ते ब्रह्माचे स्वरूप आहे. पूर्वपक्ष असं म्हणतो की पृथ्वीला आपण चेतन म्हणतो का, जड म्हणतो. मनाला आपण जड म्हणतो. कुठलीही गोष्ट काढली तर त्याला आपण, जी परिणामजन्य गोष्ट आहे त्याला आपण जड म्हणतो. याचा अर्थ जे जड नाही म्हणजेच जे चेतन आहे ते ब्रह्म आहे, म्हणून चेतन हा ब्रह्माचा गुण आहे असं तो म्हणतो. याला सुद्धा आचार्यांनी उत्तर असं दिले की नाही, ब्रह्माला गुण नाहीत, तो निर्गुण आहे. त्यामुळे त्याचं चेतन हे तुला जे गुण वाटतो तो त्याचा गुणच नाही आहे. सूर्याने प्रकाश दिल्यानंतर सूर्य प्रकाश देतो हे ठीक आहे, पण प्रकाश सूर्याचा गुण आहे की नाही हे आम्ही ठरवणारे कोण. त्याच्या प्रकाशामध्ये सर्व वस्तू उजळतात, गोष्ट सत्य आहे, म्हणून प्रकाश उजळणारा तो सूर्य असं आपण म्हणू शकत, कारण प्रकाश हा त्याचा स्थायी भाव आहे. उजळायचं नसलं तरी तो तिथंच असेल, उजळून द्यायचं असेल तरी तो तिथंच असेल, आणि ह्या दोन्ही गोष्टी नसतील तरीही तो तिथंच असेल. याचा अर्थ त्याचं तिथं असणं हेच त्याची सत्यता आहे. त्याच्या सत्यतेचं विशेषणात रूपांतर करण्याची कोणती जरूर नाही. म्हणून त्याच्या संपर्कामुळे, सानिध्यामुळे, चेतना मिळाल्यासारखी वाटल्यामुळे, चेतनेच्या उपाधीमधल्या आभासामुळे इतक्या सर्व क्रिया होतात. आत्ता जे बोलतो ही सुद्धा क्रिया त्याच्यामुळेच होते. आणि म्हणून आचार्य म्हणतात वाचो विभांती निखिला यद अनुग्रहेन. या वाचेतून जे शब्दसुद्धा बाहेर पडतात ते सुद्धा त्याच्या अनुग्रहाने म्हणजे त्याच्या असण्याने, त्याच्या करण्याने नव्हे. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात की या ज्या अंतःकरण याला जे गुण नाही आहेत ते ब्रह्माचं स्वरूप का नाही. त्याचं कारण उत्तर देताना आचार्यांनी 3-4 प्रकार सांगितलेले. आणि इथे असं म्हणण्याचं कारण पण असं आहे
की ज्ञान प्रदानदायिनी कोण आहे? बुद्धी आहे की चैतन्य आहे? तार्किक म्हणजे नैयायिक किंवा न्याय या दर्शनाच्या नुसार बुद्धी ही ज्ञानाची प्रणिती आहे, आत्मा नाही. ते मानत नाहीत. ते म्हणतात बुद्धीलाच, हे बुद्धी असं तत्व आहे की ते स्वतःच स्वयंभू असल्यामुळं ते ज्ञानाला कारणीभूत ठरतं. आणि हे सांगण्यासाठी वेदांतामध्ये मात्र ज्ञानस्थिती जी बुद्धीमध्ये होते ती आत्म्याच्या सत्तेवर होते. त्यामुळे बुद्धीची एक स्थिती ज्ञानमय आहे असं आभासतं किंवा वाटतं, आणि असा आभास होण्याचं कारण आत्मतत्व आहे. म्हणून बुद्धीमध्ये झालेला ज्ञानाचा उदय हा ब्रह्माचा परिणाम पण नाही, पण बुद्धीमध्ये ज्ञानाचा, वृत्तीज्ञानाचा उदय होतो तो त्या ब्रह्माच्या अध्यस्थतेखाली होतो, हेही सत्य आहे. म्हणून बुद्धीत ज्ञानाचा उदय व्हावा म्हणून ब्रह्म तयार झालं असंही नाही आहे. म्हणजे ब्रह्म असणं जरुरी आहे, नसेल तर बुद्धीचं काम चालू शकत नाही. पण बुद्धीचं काम चालतं म्हणून तो कार्य नावाचा परिणाम आहे त्या कारणाचा असंही नाही आहे. अशा पद्धतीने इथे असं सांगितलं त्यांनी पुढे की हे सगळं असं का म्हणता येतं. म्हणूनच त्यांनी सांगितलं की श्रुती असं म्हणते. श्रुती काय म्हणते? विज्ञानम आनंदम ब्रह्म असं बृहदारण्यक उपनिषद म्हणतं. विज्ञान घन एव असं त्याचं आणखीन एक वर्णन आहे. दुसरं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म तैतरीय उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे. प्रज्ञानम ब्रह्म असं ऐतरीय उपनिषदात म्हटलं आहे. इतीच ब्रह्मणो रूपम निर्दिष्टम श्रुतिषु. शब्द कसे आहेत? निर्दिष्टम असं श्रुतींनी निर्देश करून ब्रह्माबद्दल सांगितलेलं आहे. तो प्रज्ञान घन आहे. प्रज्ञान घन म्हणजे जर मला त्याच्या आभासावर इतकं सगळं कळतं, इतक्या मोठ्या ज्ञानाची व्याप्ती मला वाटते, तर तो कसा आहे? तर तो या ज्ञानाचा घन आहे किंवा तो ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान हेच त्याचं अस्तित्व आहे. आणि हे सगळं असं आहे 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 असं म्हणण्याचं कारण मला आहे आहे म्हणण्याची सवय लागलेली आहे. म्हणून तिथे कोणत्याही प्रकारचं वर्णन पोहोचू शकत नाही. सिद्धांत पक्षात त्याला असं म्हणतो सत्यम एवं तथापि तद अंतःकरण देहे इंद्रिय उपाधी द्वारे न इव विज्ञानादि शब्दे निर्दिश्यते. खरं आहे, तरीसुद्धा ते अंतःकरण देह इंद्रियादी उपाधीद्वारा विज्ञान इत्यादी शब्दानेच निरूपण केले जाते. कारण की देह आदींच्या वृद्धत्व, अकुंचन, उच्छेद, सुखात नाश यात चेतन असल्यामुळेच अनुकरण केल्यासारखे वाटते. देह वृद्ध होतो, या वृद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा चेतनेचं सहाय्य आहे. देह जसा असतो त्याचा उच्छाद झाला, त्याचा एखादा अवयव तुटून गेला, तो सावयव असल्यामुळे त्याचे काही अवयव बाजूला गेले तरी त्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तोच आहे. आणि म्हणून तो सगळं जरी करत असला तरी तो स्वतः तसा नाही. म्हणून अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. आणि म्हणून हे इतकं बुद्धीच्या गम्यतेच्या पलीकडचं तत्व आहे की जो एवढ्याच कारणासाठी जो जाणलं म्हणतो तो त्याला कधीही जाणू शकत नाही. आणि या एका कारणासाठी हे जे उहापोह केला आहे आचार्यांनी केनोपनिषदामध्ये, तो कशासाठी केला आहे? सृष्टी जी निर्माण झालेली आहे या सृष्टीचं नेमकं कारण कोणतं, हा मूळ वाद आहे. सृष्टी हा निर्माण करणारा कोणी आहे आणि असेल तर ते कारण आणि सृष्टी कार्य असं आहे की नाही. आणि ह्या एवढ्याच एका कारणावरून ख्यातिवाद नावाचा वाद आपल्या समोर आलेला आहे. कार्य हे कारणाचा परिणाम असतं इथंपर्यंत सगळ्यांना मान्य आहे. पण कार्यामध्ये जेव्हा कार्य तयार होतं तेव्हा त्यात कारण असतं की नसतं. म्हणजे कारण होतं, कार्य झालं, आता कारण आणि कार्याचा काहीही संबंध नाही असं मानणारे काही आहेत. आणि काहींचं मत असं आहे की या कारणाचाच कार्यामध्ये रूपांतर झालेलं आहे, कारणाचं कार्यामध्ये झालेला परिणाम झालेला आहे. आणि म्हणून जे कार्यात कारण असतंच असं समजतात त्याला आपण सत्कार्यवादी असं म्हणतो. आणि कार्य हे कारणाहून भिन्न आहे असं जे समजतात ते असत्कार्यवादी आहेत. आता प्रश्न असा येतो, बुद्ध लोक असे म्हणतात
की कारण मुळातच जे कारण ज्याला आपण म्हणतो, जे आता कार्यात जाणार असं तुम्ही म्हणता, ते कारणच जे आहे ते क्षणभंगूर आहे. म्हणजे त्यांनी दिलेलं उदाहरण असं आहे की ज्योत जर पेटलेली असेल तर ती तुम्हाला सतत तशीच तेवताना दिसेल, पण आत्ता पाहिलेली ज्योत एका सेकंदापूर्वी पाहिलेल्या ज्योतीपेक्षा वेगळी आहे. मग ती पहिली पाहिलेली 1 सेकंदापूर्वीची कुठे गेली ती गेली. याचा अर्थ प्रत्येक वेळा अस्तित्वाची एक अनुभूती येते, ती संपते, दुसरं अस्तित्व येतं, ती संपते, तिसरं अस्तित्व येतं, अशी अस्तित्वांची रांग लागते. त्याला विथी असं म्हणतात. म्हणून जे जे तयार होतं कार्य म्हणून ते कारणापेक्षा वेगळंच असतं आणि त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही असे बुद्ध लोक मानतात. नैयायिक लोक किंवा तार्किक जे आहेत ते सुद्धा असंच मानतात. म्हणून तार्किक किंवा न्याय लोकांचं म्हणणं असं आहे की हे जे जग तयार झालं ना, हे तयार झालं कुठल्या तरी कारणाने, पण याचा आता कारणाशी काही संबंध नाही आहे. सांख्य आणि अद्वैतवादी मात्र काय म्हणतात की नाही, जर कारण असेल आणि कार्य झालेलं असेल तर कार्यात कारण असलंच पाहिजे. म्हणजे ही सृष्टी निर्माण झाली म्हणजे त्याला कोणीतरी कारण करता असलाच पाहिजे, आणि नुसता असला पाहिजे इथं म्हणून चालत नाही. 2 फरक आहेत. सांख्यसुद्धा म्हणतात की कार्य आणि कारण एकामेकाशी संबंधित आहे, अद्वैती पण म्हणतात संबंधित आहे, पण त्या दोघांमध्ये थोडासा फरक आहे. सांख्यांचं म्हणणं असं आहे की कारणाने कार्याला जन्म दिला, ते कार्यात आहे, परिणाम म्हणून आहे. अद्वैतवादी लोक मात्र असं म्हणतात की कारण आहे, पण जे कार्य आहे त्यात कारण नाही आहे. त्या कारणावर हे कार्य भासतंय, आहे असं वाटतं, आणि आहे असं वाटण्याला विवर्तवाद असं म्हणतात. आणि हे समजावून सांगण्यासाठी रज्जू सर्पाचा जो सिद्धांत घेतला आहे तो असा घेतला आहे की आहे रज्जू, ज्ञान मात्र सर्पाचं झालं, सर्प नाहीच आहे. पण सर्पाचं ज्ञान झालं नाही का? ज्ञान निश्चित झालं. कशामुळे झालं? रज्जू सर्पासारखा वाटला म्हणून झालं. याचा अर्थ रज्जूच्या अधिष्ठानावर सर्पाचं ज्ञान झालं. ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होईल त्यावेळेला सर्प संपलेला असेल. तद्वत सृष्टी जी आहे ती ब्रह्माच्या विवर्तावर दिसते. ज्या वेळेला ब्रह्माचं ज्ञान होईल त्यावेळेला ही सृष्टी असणार नाही. आणि म्हणून अजातवाद. गौडपादाचार्य ब्रह्मस्थितीत गेल्यानंतर अगा जे घडलेची नाही, जे झालेलंच नाही म्हणून विश्व झालं असं ते मानतच नाहीत. आणि अशी परिस्थिती होऊ शकते, याचा अर्थ ते त्या विश्वात व्यावहारिक सत्ता म्हणून राहत असतील, पण ब्रह्मस्थितीमध्ये असल्यामुळे त्यांना जे जे काही दिसेल ते ते स्वप्नवत वाटत असेल. अशा प्रकारचा तो सिद्धांत आहे. म्हणून हे जे कार्यकारणवाद, असत्कार्यवाद जो आहे तो थोडासा पाहण्यासारखा आहे. पुढे याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा जो छोटासा एक ज्ञानदेवांचा हे आहे, तेवढा आपण पाहूया, म्हणजे मग आपल्याला 2 महत्त्वाच्या संकल्पना हे उचलातील. 2 गोष्टी आपण पाहिल्यात की एक ज्ञान, मला होणारं ज्ञान जे त्याला सामान्य ज्ञान ज्याला म्हणतो, जे मला विषयांचं ज्ञान होतं, ज्याच्यामुळे मी कर्म करतो. 2 भाग असे विभागलेले आहेत. एक ज्ञान होणं आणि ज्ञानाची परिणिती म्हणून कार्य होणं, आणि ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाची परिणिती म्हणून कार्य झाले की कर्माची व्याप्ती पूर्ण झाली असं म्हणतात. हे समजावून सांगताना ज्ञानदेवाने ते फार सुंदर सांगितलेलं आहे. ज्ञान ज्ञेय परिज्ञाता, म्हणजे ज्ञान ज्ञेय ज्ञाता, ज्ञान ज्ञेय परिज्ञाता, त्रिविधा कर्मचोदना, या तिन्हीमुळं कर्म होतं. कर्णम कर्मम कर्तेती त्रिविधा कर्मसंग्रह, असं भगवद्गीता सांगते. ज्ञानदेवानी मात्र याच्यावर भाष्य करताना चिन्मय महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानाची कुंडली मांडलेली असं ते म्हणतात. म्हणजे ज्ञानाबद्दल जेवढं काही माहिती करून घ्यायचं ते सगळं 18व्या अध्यायामध्ये या श्लोकाला अनुषंगाने ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. त्याचा कठोपनिषदाशी फार जवळचा संबंध आहे. कारण वृत्तीज्ञान आणि ब्रह्मज्ञान मिळू शकत नाही. कारण वृत्तीज्ञान वेगळं, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान वेगळं. हे सांगण्यासाठी ते असं म्हणतात, जे ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे जगाचे बीजत्रय, ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाण. ज्ञानाबद्दल
ज्ञानदेव म्हणतात या ज्ञानाचा जन्म कसा होतो. आपल्याला जे ज्ञान होतं वृत्ती ज्ञानाबद्दल चाललंय सगळं, सामान्य ज्ञानाबद्दल. जे अविद्येचे पोटी उपजत खेवो किरीटी, खेवो म्हणजे उत्पन्न होणे, उपजत खेवो किरीटी आपण या ते वाटी तीही ठाई. अज्ञानाच्या पोटी या ज्ञान नावाच्या बाळाचा जन्म होतो आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की जन्म झाल्या झाल्या तो 3 ठिकाणी विभागला जातो. त्याला त्रिपुटी असं म्हणतात. म्हणून अंतःकरण, वृत्ती आणि विषय असे त्याचे 3 भाग होतात. एकाच वेळी ज्ञान जन्माला यायच्या वेळेला अज्ञानाच्या पोटी ते जन्माला येतं. जन्माला आलं की ते वृत्ती ज्ञान असल्यामुळे 3 ठिकाणी ते विभागलं जातं. आता हे जे ज्ञान आहे त्याची मर्यादा आणि कार्य काय आहे ते ज्ञानदेव सांगतात. ठाकुनी ज्ञेयाची शिव, ज्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं त्याला ज्ञेय म्हणतो. ते ज्ञान निघाल्यानंतर त्या वस्तूपर्यंत ते पोचतं, तिथं ते संपतं. म्हणजे ज्ञानाची जी मर्यादा आहे ती ज्ञेयापर्यंतच आहे. ठाकुनी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव सकळ पदार्था नाव सुतसे जे, हे त्याचं कार्य आहे. ते ज्ञेयापर्यंत जातं ही त्याची मर्यादा आहे. आणि जिथं जातं ज्ञेयापर्यंत त्याला काहीतरी नाव देतं, संबोधन देतं, नाम रूप हे दोन्ही देतं, हे त्याचं कार्य आहे. म्हणून ज्ञानाची मर्यादा आणि कार्य. ज्ञानाचं चिन्ह काय आहे. तरी शब्दू स्पर्शू रूप गंधू रसू हा पंचविध आभासू ज्ञेयाचा तो. या ज्ञानाला 5 प्रकारच्या इंद्रियातल्या आभासांनी आपल्याला तो कळतो. जैसे एकेची च्युतफळे इंद्रिया वेगवेगळे रसे वर्णे परिमळे भेटीजे स्पर्श. ज्ञेयाचं चिन्ह सांगितलंय. जे जे ज्ञान करून घेण्यासारखं आपल्याला आहे, ब्रह्मज्ञानाच्या बरोबर विरुद्ध परिस्थितीचं वर्णन चालू आहे. च्युतफळे म्हणजे साधारण पिकून पडणारी फळं झाडावरून, आंबा किंवा जांभूळ अशा प्रकारची. या फळांमध्ये त्याचं रूप बघून आपल्याला आनंद होतो, त्याचा गंध घेऊन आनंद होतो, त्याचा शब्द जरी कोणी उच्चारला तरी ते फळ समोर येतं, त्याची रसना आपल्याला चाखून पाहता येते. अशा 5 वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी एकच फळ आपल्यापुढं समोर होतं. याचाच अर्थ जे ज्ञेय आहे ते इंद्रियांमुळं 5 ठिकाणी विभागलं जातं. त्यापैकी 2 इंद्रिय वापरली जातील, 5 वापरली जातील, 1 वापरलं जाईल, पण ज्ञेयाची ते चिन्ह आहे. आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा जे तयार होतं त्याला प्रवृत्ती असं म्हणतात. एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया तिन्ही रूप केले धनंजया, हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्तीच्या, याला प्रवृत्ती असं म्हणतात. ज्ञानाचा परिणाम काय आहे. ज्ञान मोटके ज्ञातया दाविना जव धनंजया तव स्वीकारा की त्यजावया प्रवृत्तीची ती. असं हे ज्ञान झाल्या त्याच क्षणी जे काही आहे ते एकतर घ्यावं किंवा एकतर सोडावं, अशा 2 प्रवृत्ती होतात. आणि त्याच्यातूनच जे अनुकूल आहे ते घेतो त्याला सुख असं म्हणतो, जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग करतो त्याला दुःख आहे असं म्हणतो. म्हणजे ज्ञान सुरू झालं, त्याची मर्यादा ज्ञेयापर्यंत गेली, इंद्रियांच्या चिन्हांनी ते पुढं गेलं आणि तिथे त्याला ज्ञान झालं. अशा प्रकारे सामान्य ज्ञानाची किंवा प्रवृत्ती ज्ञानाची किंवा वृत्ती ज्ञानाची प्रक्रिया ज्ञानदेव सांगतात. अशी प्रक्रिया तुला माहिती आहे, अशा प्रक्रियेत तू बुडालेला आहेस. आणि अशा प्रक्रियेमध्ये जर तू बुडाला असशील तर यातली कोणतीही प्रक्रिया न चालणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीने ते ब्रह्मज्ञान होतं. तेव्हा तू काय कर तर तुझ्या वृत्तीज्ञानाला आवर घाल. आणि वृत्तीज्ञानाला आवर घालणे म्हणजेच तू शमदमाचा अभ्यास कर, साधन चतुष्टाने संपन्न हो. कोणत्याही बाहेरच्या वस्तूवर तुझी अभिलाषा न राहो. जर अभिलाषा राहण्याचीच इच्छा असेल तर ती वस्तू त्या परमेश्वराचं प्रतीक असो, एक उपास्य देवता म्हणून तू त्याच्याकडं पाहोस, पण ती उपास्य देवतासुद्धा तू नंतर सोडून द्यावीस अशी अपेक्षा वृत्तीज्ञान सोडण्यामध्ये आहे. म्हणून वृत्तीज्ञानाचा परिपाक शुद्धतेकडे गेल्यानंतर वृत्तीज्ञान कोरडे होऊन आपल्या आपण गळून पडावं अशी ब्रह्मज्ञानात अपेक्षा असते. आणि असं ज्ञान झाल्यानंतर कर्ता जो या ज्ञानात बुडालेला आहे त्याची कर्ता कर्मक्रिया कशी होते. जैसे ज्ञेयाचीही हवा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा रहाटवी तेथे पांडवा करता होय.
असा जो या ज्ञानाच्या उपकरणातून आणि आपण होऊन करता ज्ञाना आणि करणता तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय. ज्ञानदेवांनी कर्माची व्याख्या केली आहे, कार्याची व्याख्या केलेली आहे. कर्माचा उगम कुठं आहे तेही सांगितलेलं आहे. तेथ आतुले तव करणे, आतुले म्हणजे अंतःकरण, तेथ आतुले तव करणे करता कर्तव्य घे उमाने मग तै जरी जाणे सुखा येते. कर्माचा उगम हा अंतःकरणामध्ये आहे. म्हणून कर्माची व्याख्या अशी आहे की ज्ञानाच्या संपादनासाठी ज्ञात्यांनी इंद्रियांच्या मार्फत ज्ञेयापर्यंत आपली धाव घेतल्यानंतर त्या ज्ञेयातून आलेली संवेदना स्वीकारल्यानंतर त्यानुसार जेव्हा कर्मेंद्रियांना कर्म करण्यासाठी उद्युक्त केलं त्यावेळेला कर्माची व्याप्ती संपलेली असते किंवा एक कर्म संपलेलं असतं. अशा प्रकारे कर्माची व्याख्या इथं सांगितलेली आहे. असं जे कर्म करतो, असा जो कर्म करत अनंत जन्म चाललेला आहे त्याला या कर्माची आणि कर्मविपाकाची त्याच्या पायामध्ये बेडी पडते. आणि असा कर्म आणि कर्मविपाकाच्या बेडीत येणारा जाणारा जो आहे तो कर्तृतंत्रानेच पुढं जायला लागतो. म्हणून कर्तृतंत्राखेरीज असं काहीतरी असू शकेल हे त्याच्या खिजगंतीत सुद्धा नसतं. आणि म्हणून असं ज्याला वाटतं की कर्तृतंत्र सोडून असं काहीतरी असेल ज्याच्यामुळे माझी ही कर्मविपाकाची बेडी माझ्या पायातून निघेल असं वाटणं हीच हरिकृपा आहे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठल आवडणे म्हणजेच हा विचार मनामध्ये येणं. आणि म्हणून या केनोपदेशाच्या मंत्रामध्ये ब्रह्म इतकं अनभिज्ञ का आहे, दुर्विज्ञ का आहे, त्याला कोणत्याही वर्णनाने का सांगता येत नाही हे सांगताना दोन प्रकारचा त्यांनी अन्वय आणि व्यतिरिक्त दोन्हीचा उपयोग केलेला आहे. एकामध्ये वृत्तिज्ञान कसं होतं त्याचं वर्णन केलेलं आहे जे आपण ज्ञानदेवांच्या ह्यांनी सुद्धा पाहिलं. आणि एकामध्ये हे सगळं नसणारं ते ब्रह्मतत्व कसं आहे. इकडे साधक येऊन सांगतोय की मी ब्रह्म उत्तम रीतीने सुष्ठुम उत्तम रीतीने जाणतो. आचार्य म्हणतात नाही जाणलंस, आणि जाणलं म्हणत असतील तर तू ते वस्तू म्हणून त्याच्याकडे पाहतोस. ते वस्तू म्हणून पाहता येण्यासारखं नाही, ती वस्तू आहे असं म्हणण्याचं कारण असेल त्याला मला दुसरं काही नाव देता येत नाही. म्हणून छांदोग्य उपनिषदाने त्याला भौमा असं नाव दिलेलं आहे. भौमाख्यान नावाचं छांदोग्य उपनिषदामध्ये एक आख्यानच आहे. त्याच्यामध्ये ब्रह्माचंच वर्णन आहे. सगळ्या उपनिषदांमध्ये सुरुवात ही वृत्तिज्ञानाला मागे टाकून ताबडतोब ब्रह्मज्ञानाकडे जाण्याची प्रवृत्ती आहे. म्हणून सगळी उपनिषदं ब्रह्मज्ञानाकडे जातात, ब्रह्माचं वर्णन करतात, ब्रह्मज्ञानाकडे पोचण्याच्या पद्धतीचे वर्णन करतात. याचं कारण असं आहे की साधारण साधन चतुष्टयासाठी लागणारी जी तयारी आहे ती साधकाची पूर्ण झालेली आहे असं समजून, कारण ज्याची पूर्ण झाली तो प्रस्थानाला निघतो. म्हणून ते प्रस्थानत्रयीमधलं पहिलं उपनिषदच आहे. आणि असं ज्याचं ज्ञान ज्याला होईल त्याची आपल्या दैनंदिन साधनेवरची भक्ती जी आहे ती दृढ होत जाईल. मी असं का करायचं, मी उपासना का करावी, म्हणून कोणत्याही उपनिषदांमध्ये उपासनेला कमी लेखलेलं नाही. पण उपासना गंतव्यस्थान नाही, चित्तशुद्धी गंतव्यस्थान नाही, ही दोन्हीही साधनं आहेत. साध्य ब्रह्मीभूत होणं असं आहे. आणि एवढ्या एका कारणासाठी जसं वृत्तिज्ञानाने दिलेल्या दहीर म्हणजे अल्प अशा त्या आनंदाने आपण वेडे होऊन जातो, तद्वत संत अशा प्रचंड आनंदाच्या चवीपुढे या सगळ्यांना तुच्छ मानून आनंदाचे डोही आनंद तरंग ही जी अवस्था तुकारामाने वर्णन केलेली आहे ती त्या ब्रह्माला स्पर्श केल्याची आहे असं आपण आपल्याला समजण्यासाठी म्हणू शकतो. आणि एवढ्याच एका कारणासाठी सोने मोती आम्हा मृत्तिके समान ही जी भावना होते किंवा परावई नार रुखमाई समान अशी जी भावना होते ती भावना अशा ठिकाणी होते की जिथे कोणत्याही प्रकारचा भेद उरत नाही. भेदाभेद अमंगळ असं तुकाराम महाराज म्हणतात. भेदाभेद अमंगळ होण्याचं कारण असं आहे की ते अशा ठिकाणी आहेत की जिथून भेदच दिसत नाही, सर्वत्र एकत्वम अनुपश्यती अशी अवस्था झालेली असते. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण